सुरुवात करताना भूतकाळात मी फारसा रमणारा नाही. एका अर्थी आयुष्यानं मला तशी संधी दिली नाही म्हण. पहिलं पाऊल सार्वजनिक जीवनात टाकलं आणि तेच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं. मात्र सुरुवातीच्या या प्रवाहाचं पुढं डबकं कधीच झालं नाही. अनेक घडामोडींमुळे, संघर्षांमुळे आणि आव्हानांमुळे ते वाहत राहिलं. एखाद्या क्षेत्रातल्या कार्यव्यग्रतेमुळे व्यतीत करताना येणारे सर्व चढ उतार गेली 55 वर्ष मी सुद्धा अनुभवले. आज मागे वळून पाहताना एक जाणवतं की काट्याच्या वाडीतल्या शाळेत जाताना बारामतीत जाऊ असं कधी वाटलं नव्हतं. बारामतीला गेल्यानंतर पुण्यात जाता येईल असं कधी वाटलं नव्हतं. पुण्यात आलो तसा मग आयुष्याचा सूर गवसतोय असं वाटायला लागलं. मुंबईला जाता येईल आणि गेलं पाहिजे अशी आस लागली. आता लक्षात येत आहे की हे मुंबईला जाण्याचं बळ लहानपणापासूनच कणाकणानं जमा होत होतं. ते कुटुंबातल्या संस्कारातून आणि वातावरणातून साठत होतं. पुण्यात आल्यावर त्या सामर्थ्याची प्रचिती येऊ लागली. माझं कौटुंबिक संचित कसदार होतं. गेल्या 5.5 दशकांच्या माझ्या चढ उतारांनी व्यापलेल्या यशस्वी सार्वजनिक जीवनाचं हेच तर गमक आहे. यशाच्या क्षणात कुटुंबातल्या संस्कारांनी जमिनीवरचे पाय सुटू दिले नाहीत आणि संघर्षाच्या परिस्थितीत धीर खचू दिला नाही. माझ्या बहुंशी निर्णयामागची प्रेरणा माझी आई, जिला मी आहो बाई असं म्हणत आलोय, ती होती. प्रहार कसेही असोत ते झेलण्याची क्षमता तिच्यामुळे माझ्या ठाई आली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी माझ्या राजकारणाला दिशा आणि बैठक दिली. माझ्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पुष्कळ बाकी प्रसंग ओढवले, परंतु त्या संकटातही भोवतीचं कार्यकर्त्यांचं, सहकार्यांचं मोह कधी हटलं नाही. राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात लोकांचा विश्वास कमावणं आणि टिकवणं ही खरी कसोटी असते. तीवर मी नक्की उतरलो याचं समाधान आहे. राजकारण गांभीर्यानं आणि जबाबदारीनंच करावं लागतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. राजकारणातून सत्ता येते आणि सत्तेच्या माध्यमातून धोरणांची निश्चिती होते. समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून अंगीकारलेल्या धोरणांमध्ये परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असते. या अर्थानं राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र विचारांच्या, प्रज्ञेच्या तरुण तरुणींनी राजकारणात आलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अन्य क्षेत्रात आपली चमक दाखवणारा, ठसा उमटवणारा आजचा हा तरुण वर्ग राजकारणाकडे आवश्यक त्या गंभीरपणानं पाहायला लागला आणि या क्षेत्राचा आवाका लक्षात घेऊन त्यात उतरला तर देशाचं भवितव्य निस्संशय उज्ज्वल असेल. निरनिराळ्या क्षेत्रातल्या माणसांना मी कायम भेटत असतो. त्यांचे नवनवे प्रयोग पाहणं हा माझा आवडीचा भाग आहे. त्यातल्या मेखा जाणून घेण्यात मला विलक्षण कुतूहल आहे. राजकारणात आहोत म्हणून 24 तास राजकारणाचाच विचार करायचा, मला ते घातक वाटतं. त्याऐवजी किंबहुना त्या बरोबरीनं आजूबाजूला जे खूप काही घडतंय ते आणि त्यातली अभिनवता समजून घ्यावी अशा गोष्टीत मला जास्त रस वाटतो. पक्ष, निवडणूक, सरकार, निव्वळ याभोवतीच राजकारण फिरत नाही. यातलं एकारलेपण घालवायचं असेल तर राजकारणापलीकडच्या शिक्षण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, संशोधन अशा नानाविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांशी कायम संवाद ठेवायला हवा. आपल्या राजकारणाला त्यामुळे अधिक मोल प्राप्त होतच, शिवाय राजकारणाची खोलीही वाढते असा माझा अनुभव सांगतो. सत्तेत असाल तर अशा विविध क्षेत्रातल्या मंडळींच्या प्रतिसादातून आपल्या धोरणातल्या उणीवांचा मागोवा घेता येतो. आपल्या विचारांच्या ओळींमध्ये आधी सुसूत्रता आणि मग अधिक समग्रता आणता येते. विरोधी बाकांवर असाल तर सरकारी कृती कार्यांमधल्या विसंगतींवर नेमकेपणानं बोट ठेवण्यासाठी असा राजकारणबाह्य संवाद उपयुक्त ठरतो. सरकारनं योग्य दिशा अवलंबावी म्हणून विधायक विरोधकाची, जागल्याची भूमिका बजावता येते. हे सगळं लक्षात घेता येत्या काळात विकासाभिमुख राजकारण रुजवण्याला अग्रक्रम द्यावा लागेल. ही वृत्ती म्हणून अंगी बाणवली तर राजकारणाचा पोतही तसाच बनेल आणि तेव्हाच राजकारणाला प्रतिष्ठाही प्राप्त होईल. माझ्या अनेक धोरणात उमटलेल्या प्रागतिकतेच्या उगमाचं मूळ राजकारणाबाहेरच्या सर्व क्षेत्रातल्या लोकांशी असणारा संबंध आणि संपर्क हा होय. त्यांच्याबरोबरच्या वेळोवेळी होणाऱ्या या
वैचारिक देवघेवीतूनच तर माझी दृष्टी समृद्ध व्हायला बहुमोल मदत झाली आहे. माझा पिंड जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी माझी मैत्री पक्षातीत आहे. कारण राजकीय मतभेद म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाची जोजवण नव्हे. मनात ग्रह धरून आडी ठेवून केलेलं राजकारण आणि समाजकारण लोकशाहीतल्या संवादाची प्रक्रियाच कुंठित करतात. अशा संवाद प्रक्रियेला मी कधी खीळ बसू दिली नाही. लोकशाही प्रणालीत वैचारिक देवघेव हाच तर समस्यातून मार्ग काढण्याचा एकमेव पर्याय आहे. विशेषतः आघाडी सरकारचं राजकारण स्थिरावल्यावर संवादी भूमिका अपरिहार्य ठरली आहे. हा माझा स्वभाव आहे. माझ्या सर्वपक्षीय सौहार्दाच्या मैत्रीच्या संबंधांमुळेच आघाडी सरकारांसमोर उद्भवणाऱ्या अडचणींच्या निवारणाची जबाबदारी माझ्यावर पडत गेली. याचा काही वेळा फटकाही बसलाय. राजकीय विचारप्रणाली, बांधिलकी, अलाहिदा त्या व्यक्तीशी जुळलेल्या स्नेहामुळे माझ्या विश्वासार्हतेवरच अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. परंतु माझी धारणा स्वच्छ होती. मी त्याची कधीच फिकीर केली नाही. याची राजकीय किंमतही मला मोजावी लागली, जी मी चुकती केली. तरीही शत्रुत्वाची भावना राजकारणात बळावू दिली नाही. गेली जवळपास 5 दशकं मी राजकारणात आहे. त्यामुळे अर्थातच माझ्याविषयी अनेक प्रवाद आहेत. माझ्या कानावर ते पडतात तेव्हा विषाद, वेदना, त्रास तर होतोच, पण काही वेळा करमणूकही होते. देशातला सर्वात श्रीमंत राजकारणी किंवा देशातल्या सर्वाधिक धनिकांपैकी एक हा असा पसरवला गेलेला आणि चघळला जाणारा समज. मी श्रीमंत राजकारणी आहे हे खरं आहे, पण ते वेगळ्या अर्थानं. माझ्या सार्वजनिक आयुष्यात मी अनेकांचा विश्वास कमावला. सत्तेत असो वा विरोधी बाकावर माझ्याकडे अनेक जण आपलेपणानं कामं घेऊन आजही येतात. आपली अडचणीची कोंडी केवळ शरद पवार फोडू शकतील अशी त्यांची श्रद्धा असते. मी आजवर अगणित लोकांना मदत केली आहे. त्यांच्या प्रश्नांना मार्ग काढून दिला आहे. कामं पूर्ण करून दिली आहेत. त्याचा एक परिणाम म्हणजे माझ्याविषयीचा वृद्धिंगत होत गेलेला एक विलक्षण भरवसा. ही कामं करून देण्यासाठी मी कधीही अटी लादल्या नाहीत किंवा त्यांची किंमत सुद्धा वसूल केली नाही. कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्तींना व संस्थांना आधार देणं हे मी माझं कर्तव्य मानत आलोय. सलग 50 वर्ष विना अटींच्या, विना आर्थिक मदतीच्या मोबदल्यात मला मिळालेल्या अनेकांच्या सदिच्छा मात्र मोजदात करता येणार नाहीत एवढ्या आहेत. या साऱ्या मंडळींना माझ्याविषयी ममत्व आहे. मी सत्तारूढ पक्षात असो नसो मला कधीही निधी उभा करण्यात अडचण आली नाही. यामुळेच माझ्या गर्भश्रीमंतीविषयी गैरसमज निर्माण झाले असावेत. आणखी एक बाब तितकीच महत्वाची, एरवी पटकन लक्षात न येणारी, ती अशी की कितीही पैसा असो, राजकीय पक्षाचं खरं भांडवल म्हणजे त्यांचा जनाधार. निव्वळ संपत्तीच्या बळावर राजकीय पक्षाचं अस्तित्व टिकूच शकत नाही. शरद पवार आणि भूखंड हे समीकरण महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मांडलं गेलंय. भूखंडाबाबत माझ्याविषयी अगणित गैरसमज पसरवले गेले आहेत. यातल्या एकाही प्रकरणात आजवर तथ्य सापडलं नाही, पण प्रवाद मात्र वातावरणात कायम राहिले. काही जणांनी जाणून बुजून त्याची वात तेवती ठेवली आहे. राजकीय स्वार्थासाठीच बहुतेकदा या कंड्या पिकवल्या गेल्या. हे का घडत गेलं असावं? मीही पुष्कळदा विचार केला. माझ्यापुरतं याचं उत्तरही मी शोधलं. महाराष्ट्र मी अनेकदा उभा आडवा पालथा घातलाय. हा प्रवास शक्यतो गाडीनंच करण्याची माझी सवय आहे. म्हणजे मग त्या भागातली माणसं भेटतात, तिथे कोणकोणते सामाजिक आर्थिक बदल घडतायत ते समजून घेता येतं. हे अनुभव घ्यायला मला आवडतं. अशा प्रवासात कुठे कोणत्या उद्योगाला वाव आहे याचंही विचारचक्र माझ्या डोक्यात एकीकडे सुरू असतं. आणि मग महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पर्यटन स्थळं उभारता येतील असं वाटल्यानं मी तो भाग पालथा घातला की शरद पवारांनी इथे जमिनी घेतल्या आहेत असा समज पसरतो, की लगोलग त्या भागातल्या जमिनीचे भाव वाढतात. माझी भेट म्हणजे त्या भागात कोणता तरी मोठा प्रकल्प येणारच याविषयी लोकांच्या मनात खात्री असते.
त्यांच्यातून मग रिकामी राजकीय डोकी निरनिराळ्या अफवा पसरवायला सुरुवात करतात. याचे चटके मी सोसले आहेत. माझ्यावर इतके आरोप होऊनही काहीही सिद्ध झालेलं नाही, आणि तरीही आरोपांचा ससेमिरा सुरूच आहे. यावर माझं म्हणणं इतकंच आहे, देव त्यांचं भलं करो. कात्रजचा घाट दाखवणं हा शब्दप्रयोग मी करत असलेल्या राजकारणाबाबत अनेकदा वापरला गेला, अजूनही जातोय. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचांचा थांग पत्ता लागू न देणं ही हातोटी राजकारणात असावीच लागते. माझ्याकडे ती आहे आणि तिचा वापर मी खुबीनं करत आलोय. महाराष्ट्र विधानसभेच्या 2014 सालच्या निवडणुकांचे निकाल पूर्ण हाती येण्याआधीच संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन मी भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर करून टाकला. माझ्या या घोषणेनं राजकीय पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकलं. माझी अशा बाबतीत स्वच्छ आणि सरळ भूमिका असते. आपली बाजू कमकुवत असताना विरोधकांना आपल्या रणनीतीचा थांग पत्ता न लागल्यामुळे ते चाचपडत असतानाच आपण 4 पावलं त्यांच्या पुढे जाऊ शकतो. आपण केलेल्या राजकीय खेळीचा नेमका अर्थ काय याचं आकलन होण्याआधीच आपण पुढची मजल मारलेली असते. बळ देण्यातून आणि जबाबदारी सोपवण्यातून नेतृत्व घडत असतं. मी तरुण असताना मला संधी देणारं नेतृत्व लाभलं. पक्षातल्या ज्येष्ठांचा कसा आदर्श ठेवावा याचा अनुभव माझ्या उमेदवारीच्या काळात मी घेतला असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तरुणांच्यातून नेतृत्व घडवण्यावर माझा कायम भर असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षापेक्षा युवा नेत्यांची अधिक मोठी फळी आमच्याकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अशांची फौज आम्ही तयार केली. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर मी अजित, जयंत पाटील यांच्यासह 6 युवा नेत्यांना ब्राझीलला घेऊन गेलो. तिथे शेतीमध्ये चाललेले प्रयोग त्यांनी पाहावेत असा उद्देश होता. संयुक्त राष्ट्रसंघाचं काम कसं चालतं, जागतिक बँकेच्या कामकाजाची पद्धत कशी असते हे त्यांना समजावं म्हणून तिथेही त्यांच्या भेटीगाठी आयोजित केल्या होत्या. जागतिक पातळीपासून स्थानिक स्तरापर्यंत प्रश्नांची जाण यावी, चांगलं काय घडतंय याची अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असावी असा माझा आग्रह असतो. दिवसभरातल्या भेटीगाठी, दौरे, प्रवास, बैठका, जाहीर सभा यातूनही स्वतःसाठी वेळ काढण्याचं वळण मी स्वतःला लावून घेतलंय. कितीही धकाधकीचा दिवस असू दे, रात्री झोपण्यापूर्वी मी काही वेळ शास्त्रीय संगीत ऐकतो. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि मालिनी राजूरकर हे माझे अतिशय आवडते गायक. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या दौलतीचा सगळाच खजिना माझ्या संग्रही आहे. पुस्तकं वाचणं किंवा आवडत्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याची मला सवय आहे. वाचनाच्या बाबतीत विकासविषयक साहित्य ही माझी आवड आहे. निवांत क्षण घालवण्यासाठी माझ्या मित्रांसोबत पर्यटनाला जातो. माझी पत्नी प्रतिभा आणि मी विसाव्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जातो. जिथे असेन तिथे संध्याकाळच्या वेळी स्थानिक लोकांशी गप्पा मारणं हा माझा आणखी एक आवडीचा भाग. वर्षातून अशा समृद्ध विरंगुळ्याच्या दिवसांमुळे जगण्याची ऊर्जा घेऊनच मी परततो. पुन्हा राजकारण आणि समाजकारण सुरू होतं. एक, मूस घडताना. आमचं पवारांचं कुटुंब म्हणजे मोठा परिवार. वडील गोविंदराव, आबा आणि आई शारदाबाई बाई यांची आम्ही एकूण 11 अपत्य. सगळ्यात थोरले वसंतराव, दुसरे दिनकरराव उर्फ आप्पासाहेब, तिसरे अनंतराव, चौथे माधवराव उर्फ बापूसाहेब, 5वे सूर्यकांत, 6वी सरला उर्फ सुनीता जगताप, 7वी सरोज पाटील, 8वा मी, 9वी मीना जगधने, 10वा प्रताप आणि सर्वात धाकटी नीला सासणे. आपल्या जडणघडणीवर आपण वावरत असलेल्या समाजाचा आणि कौटुंबिक वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. माझ्या आईचा जन्मच मुळी सामाजिक न्यायाचा वसा घेऊन राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातला, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला.
तिथलं वातावरण स्त्री शिक्षणाला पोषक. यामुळे बाईंचा पिंड पक्का सुधारणावादी आणि शिक्षणाला महत्त्व देणारा. वडील सत्यशोधक चळवळीतले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे. या दोन्हीमुळे झालं असं की मुलांचं भवितव्य घडवायचं म्हणजे काय, या बाबतीत आमच्या बाई आणि आबांच्या दृष्टिकोनात नेमकेपणा होता. उत्तम शिक्षणाचा बाईंचा हट्टागृह पक्क्या जाणीवेतून आल्यामुळे त्यात तोंड देखलेपणा नव्हता. त्यासाठीच्या खस्तांकरता त्या सदैव तयार असायच्या. मुलं योग्य प्रकारे शिकतायत ना, त्यासाठी वेळोवेळी शिक्षकांकडे विचारपूस कर, काय कमी जास्त याची माहिती घे, हेही त्यांचं सुरूच असायचं. बाई 7-8 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. याच सुमाराला थोरल्या बहिणीचंही निधन झालं होतं. या बहिणीला एक तानी मुलगी होती. तिच्या संगोपनाची जबाबदारी आजीनं घेतली. दिवंगत बहिणीच्या यजमानांनी, काकासाहेबांनी बाईच्या घराला मोठा आधार दिला. आजी, धाकटा भाऊ आणि बाईला सांभाळण्याची जबाबदारी काकांनी आपल्या शिरावर घेतली. त्यांच्या तान्या मुलीलाही यामुळे प्रेमाचा आधार मिळाला. काकासाहेबांना शाहू महाराजांचा निकटचा सहवास लाभल्यानं त्यांचा पिंड पुरोगामी होता. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे बाईला पुण्यातल्या सेवा सदनमध्ये शिकायला पाठवण्याचा. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं, या उद्देशानं ज्येष्ठ समाजसुधारक न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या पत्नी रमाबाई यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. असहाय्य, निराधार स्त्रियांना आधार देताना आर्थिक स्वावलंबन आणि शिक्षण यांचा ताळमेळ साधण्याचं संस्थेचं उद्दिष्ट होतं. बहुजन समाजात स्त्रियांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसताना काकासाहेबांनी बाईला शिकवण्याचा घेतलेला निर्णय फारच क्रांतिकारक होता. औपचारिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होईल, याकडेही सेवा सदनमध्ये जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाई. बाईंचं अक्षर वळणदार, लेखन कौशल्य उत्तम, स्वयंपाक निपुणता, भरतकामात विणकामात गती, चित्रकलेचा हस्त, माणसं आपलीशी करण्याची हातोटी, यामुळेच बाईचं अगोदरचं बहुपेडी व्यक्तिमत्व बहरून आलं. बाईनं 1926 व्हर्नॅक्युलर फायनलपर्यंतचं म्हणजे 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या आबांना, गोविंदरावांनाही शिक्षणाबद्दल आत्मीयता होती. आपल्याला शिकायचंच आहे असा हट्ट त्यांनी आपल्या वडिलांकडे धरला होता. त्यांनीही तो मानला होता. शिकायला जायचं तर शाळा घरापासून दूर होती, पण अभ्यासाच्या ओढीनं रोज 6-8 मैल पायपीट करत वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या श्री शिवाजी मराठा संस्थेमध्ये काही काळ शिक्षक म्हणूनही नोकरी केली. पुढे त्यांनी नीरा कॅनल सोसायटीच्या खरेदी विक्री संघात नोकरी धरली. इथे काम करताना सहकार धुरीण वैकुंठबाई मेहतांशी त्यांचा संबंध आला आणि पुढे अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगिळांचाही त्यांच्याशी घनिष्ठ स्नेह जुळला. वैकुंठबाई मेहता यांचे वडील लल्लूबाईंनी सहकाराची बीजं रोवली, त्याला आकार देण्याचं काम वैकुंठबाईंनी केलं. वैकुंठबाई मेहता वयाच्या 21व्या वर्षी बॉम्बे केंद्रीय सहकारी बँकेचे व्यवस्थापक झाले. सहकारी संस्थांच्या विकासासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या विविध समित्यांमध्ये वैकुंठबाईंचं मोठं योगदान आहे. भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या आखणीत आणि अंमलबजावणीत भरीव योगदान असणारे धनंजयराव गाडगीळ ख्यातनाम अर्थशास्त्री होते. केम्ब्रिजमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या गाडगीळ यांनी 1930 गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण उद्योग, रिझर्व्ह बँकेची ग्रामीण विकासातली भूमिका आणि सहकारी पतपुरवठा या विषयातले त्यांचे विचार मार्गदर्शक होते. पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद त्यांनी भूषवलं होतं. आबांचा याशिवाय सत्यशोधक चळवळीतही सक्रिय सहभाग होताच. ब्राह्मण वर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्धची ब्राह्मणेतर चळवळीचीही सुरुवात महाराष्ट्रापासूनच झाली. शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले ज्योतिराव फुले हे ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधी बंड करणारे पहिले नेते होते. ज्योतिराव यांची मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर श्रद्धा होती.
यातूनच त्यांनी सत्यशोधक चळवळ सुरू केली. 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाला विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मारुतराव नवले, रामचंद्र हरी शिंदे, रामशेठ उधवणे, संतुजी लाड असे अनेक नेते लाभले होते. रयतकार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी आबांची जवळीक होती. भाऊराव पायगौंडा पाटील उर्फ कर्मवीर भाऊराव पाटील हे समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई हिच्या सहाय्यानं मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षण दिलं. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. बाई आणि आबा दोघंही वृत्तीनं आणि वर्तनानं धार्मिक होते, पण त्यांच्याकडे कर्मकांडाला अजिबात धारा नव्हता. मेहुणे काकासाहेब शेतकी खात्यात काम करत असल्यामुळे बाईंना शेती व्यवसायाची इत्यंभूत माहिती होती. घरातच मिळालेलं हे बाळकडू त्यांनी वाया जाऊ दिलं नाही. संसारात पडल्यावर शेतीमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं. बाईंकडे उपजत नेतृत्व गुणही होतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून त्यांची कर्तबगारी सहजपणानं जाणवत असे. बाई आणि आबा दोघांचाही जनसंपर्क दांडगा असल्यानं 1938च्या जूनमध्ये बाईंनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. पुणे जिल्ह्यातून एक जागा महिलांसाठी राखीव असायची. बाईंनी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. पुढे 14 वर्ष सलग त्यांनी लोकल बोर्ड गाजवलं. एवढी वर्ष त्या एकमेव स्त्री सदस्य होत्या, त्यामुळे त्यांचं क्षितिज आणखी रुंदावलं. 1882 तत्कालीन व्हॉइसराय लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केला होता. या ठरावाद्वारे बॉम्बे लोकल फंड ॲक्ट अंमलात आला. या कायद्यानुसार जिल्हा लोकल फंड समित्या बनवल्या गेल्या. त्यांचा कारभार सरकारनं नेमलेल्या सदस्यांकडून चालवला जाई. 1884 बॉम्बे लोकल फंड ॲक्टच्या जागेवर बॉम्बे लोकल बोर्ड अस्तित्वात आलं. या कायद्यानुसार नियुक्त केलेल्या बोर्डाच्या अध्यक्षांना प्रशासकीय अधिकाऱ्यांएवढे अधिकार देण्यात आले. त्यामुळे लोकल बोर्डाचा कारभार निवडून आलेले अध्यक्ष चालवू लागले. 1923 स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी लोकल बोर्डात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतील आणि हेच प्रतिनिधी बोर्डाच्या अध्यक्षांची निवड करतील असा निर्णय घेण्यात आला. सन 1934 लोकल बोर्डात स्त्रियांच्या समावेशाला मान्यता दिली गेली. 1935 तत्कालीन निवडणूक कायद्यानुसार लोकल बोर्डाच्या पहिल्या सर्वसाधारण निवडणुका झाल्या. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम अशा निरनिराळ्या समित्यांची सदस्यपदं आणि अध्यक्षपदं त्यांनी नुसतीच भूषवली नाहीत, तर त्यावर आपली छापही पाडली. बाईंनी कोणत्याही कौटुंबिक कारणानं कधीही लोकल बोर्डाची बैठक चुकवली नाही. बारामतीहून पुण्याला प्रवास हा त्या काळी जिकरीचा होता. बऱ्याचदा हा प्रवास दत्त सर्व्हिसेसच्या प्रवासी वाहनानं होत असे. तो प्रवास त्या न थकता न कंटाळता करीत असत. 2 महिन्यांचं तानं मूल कडेवर घेऊन सुद्धा त्या सभेला हजेरी लावत. आमच्या घरी कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, न वी उर्फ काकासाहेब गाडगीळ, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या काकासाहेब गाडगिळांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा कारावास भोगला. देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे ते मंत्री होते. पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद आणि पंजाबचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे असे अनेक नेते येत असत. घरात कायम वर्दळ. माणसं जोडायची, त्यांच्या पाठीशी संकट काळात उभं राहायचं, या गोष्टी आमच्या कुटुंबात आणि बाईंसाठी सहज स्वभावी होत्या. आणखी एक वळण बाईंनी लावलं होतं आणि ते म्हणजे वाचनाचं. त्या स्वतःही रोज रात्री नियमितपणे काहीतरी वाचन करायच्याच. सकाळ, मराठा, नवयुग ही वर्तमानपत्र आमच्या घरी येत असत. प्र के आत्रे, वि स खांडेकर, ना सी फडके, ह न आपटे, साने गुरुजी, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे,
बंकिमचंद्र, शरदचंद्र यांच्या कादंबऱ्याही आमच्याकडे होत्या. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे हे मराठीतले नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते प्रमुख अग्रणी नेते होते. अत्र्यांनी 19 जानेवारी रोजी नवयुग साप्ताहिक सुरू केलं. 8 जुलै 1962 पर्यंत ते सुरू होतं. पुढे अत्र्यांनी 15 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मराठा दैनिक सुरू केलं. आम्हा साऱ्या भावंडांवर वाचनाचा आणि कुटुंबात वावरणाऱ्या अनेक मान्यवरांच्या व्यक्तिमत्वाचा विधायक परिणाम झाला. आपण शिक्षण उत्तम पद्धतीनं घेतलं पाहिजे, तसंच सामाजिक भानही बाळगलं पाहिजे ही शिकवण मिळाली. स्वीकारलेलं काम चोख निभावण्याचा संस्कारही यामुळेच खोलवर रुजला. आमचे आबा कडक शिस्तीचे. साहजिकच आम्ही त्यांच्यापासून थोडं दूरच राहणं पसंत करायचो. त्यांचा दैनंदिन कार्यक्रम अगदी ठरीव होता. ते पहाटे 4 वाजता उठत, सारं आवरून 6 वाजता तयार असत. सकाळ आला की तो वाचल्यानंतर घराबाहेर पडत. सायंकाळी 6-6:30 वाजताच जेवण घेत आणि रात्री 8 वाजता ते झोपीही जात. बाईंबरोबरचं आमचं नातं अधिक जवळीकीचं होतं. आम्हा सर्व भावंडांशी त्यांचा सातत्यानं संवाद असायचा. प्रत्येकातले नेमके गुण हेरून प्रोत्साहन देण्याकडे बाईंचा कटाक्ष असायचा. माझ्यात आणि बाईच्यात भरपूर संवाद चालायचा. त्यांचा एक पाय आधू असल्यामुळे घरभर वावरायला मर्यादा होत्या, परंतु प्रत्येक गोष्टींवर त्यांची बारीक नजर असायची. सांगितलेली कामं होतायत ना, अभ्यासाकडे लक्ष आहे ना, त्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. माझे थोरले बंधू एव्हाना शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. काहीही बोलावंसं वाटलं तर बाईच होत्या. त्यावेळी माझ्यावर 3 जबाबदाऱ्या होत्या. शिकायचं, आमच्या शेतातला माल बाजारात नेऊन विकायचा आणि आठवड्यासाठी कुटुंबाला लागणारा बाजारहाट करायचा. मी शाळा कॉलेजच्या सुट्टीच्या दिवसात शेतावरचा भाजीपाला विक्रीसाठी दौंड, वालचंदनगर आणि कधीकधी मुंबईला घेऊन जात असे. वालचंदनगरचा बाजार बुधवारी तर दौंडचा रविवारी असे. हा प्रवास ट्रकच्या मागे ठेवलेल्या भाजीच्या पोत्या पेटाऱ्यांवर बसून होत असे, कारण ड्रायव्हर शेजारी मोठे बागायतदार बसत. एखाद्या फेरीत कोणी मोठा बागायतदार नसला तर त्याच्या जागी माझं प्रमोशन व्हायचं. परंतु रस्त्यात विश्रांतीसाठी थांबल्यावर ड्रायव्हरला चहा पाणी देऊन त्याची मर्जी संपादन करावीच लागे. बाईंची वैचारिक जडणघडण साम्यवादाला पोषक होती. त्यांचा पाठिंबा शेकापला असे. त्या अनुषंगानं आम्हा दोघांत राजकीय चर्चाही खूप घडायच्या. माझ्या मनात साम्यवादाविषयी आकर्षण असलं तरीही लोकशाहीचं मूल्य मला अधिक महत्त्वाचं वाटायचं. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना संधी उपलब्ध करून देता येते असं माझं मत होतं. तर त्यांना वाटायचं की अशा व्यवस्थेत धनसंपत्ती निर्माण करण्याची संधी काही मुठभरांनाच मिळते आणि त्यामुळे त्याचा लाभही मोजक्यांनाच होतो. आम्ही दोघंही आपापली मतं हिरिरीनं मांडायचो. बाईंमध्ये वैचारिक सहिष्णुता असल्यानं आपलं म्हणणं त्यांनी कधीही लादलं नाही. फक्त मांडायच्या, म्हणायच्या, तुझी मतं वेगळी आहेत, त्या बाबतीत अधिक खोलात जाऊन अभ्यास कर आणि मग अंतिम काय ते ठरव. मी पुण्याला गेल्यानंतर माझी स्वतःची राजकीय मतं निश्चित आकार घेत गेली. काँग्रेसचा कार्यकर्ता झालो. निवडणुकीच्या राजकारणात आलो. त्यावेळी बाईंनी मला विरोध केला नाही. आपल्याला न्याय मिळतोय असा विश्वास आपल्या राजकीय भूमिकेतून सामान्य माणसाला वाटावा याची काळजी घेण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. 1967च्या निवडणुकीला मी उभा राहिल्यानं त्यांनी 1952 नंतर प्रथमच काँग्रेसला मतदान केलं. त्यात काँग्रेसपेक्षा पुत्रप्रेमाचा भाग अधिक असावा. मी मंत्री झाल्यावर मुंबईत गेल्यावर त्या माझ्याकडे राहायच्या. त्यांच्यावरच्या औषधोपचारांसाठी मुंबई अधिक सोयीची असल्यानं त्यांचं माझ्याकडे वास्तव्य असायचं. त्यावेळीही बाई भरपूर वाचन करीत असत. विशेषतः महाराष्ट्र टाइम्समधले लेख आणि अग्रलेख त्या लक्षपूर्वक वाचित असत. मग आमच्यातला संवाद रंगायचा. मतभिन्नता असली तरी सुसंवाद ठेवता येतो हा माझ्यात मुरलेला संस्कार त्यांचाच.
बाईंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नवं जाणून घेण्यात प्रचंड गोडी वाटायची. माझे थोरले बंधू माधवराव इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी गेले तेव्हा बाईंनी त्यांच्याबरोबर सतत पत्रव्यवहार राखला. तिकडची जीवनपद्धती कशी आहे, घरं कशा पद्धतीची आहेत, कौटुंबिक रचना कशी आहे, तिथल्या वृत्तपत्रात कोणते विषय मांडले जातात हे जाणून घेण्यात त्या प्रचंड रस घेत असत. त्या पाठवत असलेल्या पत्रातही इकडची बित्तम बातमी असे. आमच्या बहिणींच्या बाबतीतही बाईंची दृष्टी प्रागतिक होती. सगळ्या मुलींनी पदवीधर झालंच पाहिजे, लग्नानंतर त्यांनी नवऱ्यावर अवलंबून राहता कामा नये यासाठी बाईंनी त्यांना प्रोत्साहित केलं होतं. माझे सर्वात मोठे भाऊ वसंतराव नावाजलेले फौजदारी वकील. त्यांच्याकडे एक केस आली. जमिनीच्या मालकीवरून एका कुटुंबातल्या 2 भावंडात तेढ होते. वसंतरावांकडे त्यापैकी एक भाऊ आला आणि त्यानं त्याच्यामार्फत खटला चालवण्याची विनंती केली. वसंतरावांनी तो खटला चालवला आणि जिंकलाही. ज्याच्या बाजूनं वसंतराव उभे राहिले त्याला शेती करण्यात रस नव्हता. त्यानं शेती विकायला काढली. वसंतरावांनी त्यापैकी काही शेती खरेदी केली. त्या कुटुंबातच खटला हारलेला भाऊ प्रचंड दुखावलेला होता. एके दिवशी वसंतराव शेतात फेरफटका मारायला गेले असताना त्या भावानं गोळ्या घालून त्यांची हत्या केली. वसंतरावांपेक्षा धाकटे दिनकरराव उर्फ आप्पासाहेबांनी पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती. प्रवरानगर इथल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्यात ते प्रथम कृषी अधिकारी आणि नंतर कार्यकारी संचालक होते. त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि अकलूज इथल्याही साखर कारखान्यात त्यांनी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी पार पाडली. 1967 मध्ये काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी मला मिळाल्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि माझ्या मदतीला बारामतीत परतले. शेती आणि पाणी या 2 विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. या दोन्ही विषयातल्या त्यांच्या मातब्बरीमुळे त्यांना अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मानही केलाय. मी स्थापन केलेल्या बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. भारत सरकारनंही पद्मश्री देऊन त्यांनी कृषीविषयक केलेल्या कामाचा गौरव केला. अनंतराव हे माझे 3ऱ्या क्रमांकाचे बंधू. आमच्या घरात ते सर्वात बुद्धिमान होते. मॅट्रिकनंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे प्राचार्यांशी मतभेद झाले. प्राचार्यांच्या युक्तिवादाला त्यांनी प्रतिवाद केल्यानं त्यांना ताबडतोब महाविद्यालय सोडून द्यायला सांगितलं. बाई आणि आबा यांच्या शिस्तीत अनंतरावांचं हे वर्तन बसणारं नव्हतं. त्यांची घरातूनही उचलबांगडी झाली. अनंतरावांनी थेट मुंबईचा रस्ता पकडला. कोणाच्या तरी ओळखीतून ते व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत छायाचित्रणात सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे या चित्रपटांच्या छायाचित्रकारांच्या टीममध्येही त्यांचा समावेश होता. पुढे काही दिवसांनी आम्ही भावंडांनी बाई आणि आबांची समजूत घातली आणि अनंतरावांना घराचा दरवाजा पुन्हा खुला झाला. परतल्यावर घरच्या शेतीची सारी जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. आमच्यापैकी चौथे भाऊ माधवराव पुण्याच्या सप महाविद्यालयातून इंटर सायन्स झाले. काही गुण कमी पडल्यामुळे त्यांचा इंजिनिअरिंग शाखेचा प्रवेश हुकला. त्यांनी मग पुण्यातच महसूल खात्यात नोकरी धरली. थोडे पैसे साठवले आणि ते शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. शिकत असतानाच ते नोकरीही करू लागले. त्यांनी इंग्लंडमध्ये धातुशास्त्र, मेटलर्जी या विषयात पदवी संपादन केली. तंत्रज्ञान शिकण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असे. जगभरात अनेक ठिकाणी ते ज्ञान संपादनासाठी फिरत असत. त्यांच्या सुरुवातीच्या काळात वास्तविक पैशांची चणचण होती, पण म्हणून त्यांचं फिरणं थांबलं नाही. अशा वेळी परदेशातला मुक्काम शक्यतो कमी पैशात व्हावा यासाठी काही क्लुप्त्या ते लढवत. अंधार पडल्यावर पोलीस चौकीसमोर हेडलाईट न लावता ते गाडी चालवत. साहजिकच कायद्याचा भंग केल्याबद्दल त्यांना अटक होत असे. रात्रीचा मुक्काम पोलीस कोठडीतल्या मोफत लॉजिंग बोर्डिंगमध्ये होत असे. भारतात परतल्यावर त्यांनी फाउंड्री सर्व्हिसेस नंतर अजय मेटॅकेम ही कंपनी सुरू केली. पोलाद निर्मितीसाठी आवश्यक रसायन निर्मितीचा उद्योगही त्यांनी सुरू केला.
पुणे, कोल्हापूर, भद्रावती, नागपूर, टाटानगर आदी ठिकाणी त्यांनी छोट्या शाखा सुरू केल्या. अत्यंत सचोटीनं त्यांनी व्यवसाय केला. नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणं हाही त्यांचा स्वभावाचा भाग. त्यांच्या मृत्यूपूर्व सूचनेनुसार त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कारखान्याला सुट्टी देण्यात आली नव्हती. सूर्यकांत यांनीही सप महाविद्यालयातून इंटर सायन्स केलं. त्यानंतर पदवी मिळवण्यासाठी ते बडोद्याला गेले. तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एका वास्तुविशारदाकडे नोकरी धरली. त्यावेळी त्यांना मुंबईतल्या मंत्रालयाची इमारत बांधणाऱ्या गटात कामाची संधी लाभली. पुढे त्यांनी इंग्लंडला जाऊन मास्टर्स डिग्री इन टाउन प्लॅनिंग या विषयातलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तिथेच एका ब्रिटिश युवतीशी विवाह करून ते स्थायिक सुद्धा झाले. प्रताप हा आम्हा भावांच्यात सर्वात धाकटा. त्याचंही शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारत फोर्ज उद्योग समूहाचे बाबा कल्याणी हे त्याचे वर्गमित्र होते. पुढे या साऱ्यांनीच इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी राजस्थानातल्या बिट्स पिलानी इथे प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण करून काही काळ त्यानं अजय मेटाकेममध्ये काम केलं. नंतर सकाळ माध्यम समूहाची जबाबदारी शिरावर घेऊन अत्यंत यशस्वीपणानं पार पाडली. देशातल्या वृत्तपत्र मालकांच्या इंडियन न्यूजपेपर सोसायटी INS या संघटनेचं अध्यक्षपदही त्यानं भूषवलं. माझ्या साऱ्या भगिनींनीही शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यावर बाईंचा कटाक्ष होता. सर्वात मोठी बहीण सुनीता जगताप BA झाली. तिनं लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी काढण्याच्या व्यवसायात लक्ष घालून चांगला जम बसवला. दुसरी बहीण सरोज पाटील हिनं MES मधून MA केलं. तिचा विवाह ज्येष्ठ डावे विचारवंत ND पाटील यांच्याशी झाला. ती मुंबईतल्या एका शाळेत प्राचार्यही होती. चळवळीत आणि राजकारणात व्यग्र नवऱ्याच्या प्रपंचाची बाजू सांभाळून तिनं आयुष्यभर भरभक्कम साथ दिली. तिसरी बहीण मीना हिनं MES मधून BSc पदवी घेतली. तिचा विवाह श्रीरामपूरच्या जगधने कुटुंबात झाला. ती श्रीरामपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कामाची जबाबदारी सांभाळते. सर्वात धाकटी बहीण नीला ती MA झाली. तिचा विवाह कोल्हापूरच्या डॉक्टर मनोहर सासणे यांच्याशी झाला. तिची दोन्हीही उच्च विद्याभूषित मुलं अमेरिकेत असतात. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी नीला अनेक उपक्रम राबवते. या साऱ्या बहिणींची मुलंही सर्वोत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावरच्या जबाबदाऱ्या समर्थपणानं सांभाळत आहेत. विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत ही आम्हा साऱ्या कुटुंबियांसाठी समाधान देणारी बाब आहे. आमच्या कुटुंबासाठी एक चांगला प्रघात आईनं पाडला होता. वर्षभर कुठेही असा पण दिवाळीचे 5-6 दिवस साऱ्यांनी काटेवाडीत एकत्र यायचंच. या काळात कोणी पुढं काय करायचं, काही समस्या असतील तर कसा मार्ग काढायचा यावर तिचं मार्गदर्शन असे. हाच प्रघात गेली 45 वर्ष आम्ही सारेजण तिच्या पश्चातही पाळतो. आज वसंतराव, दिनकरराव, अनंतराव आणि माधवराव हयात नाहीत. काही निर्णय घ्यायचे असतील, सल्लामसलत करायची असेल तर आता कुटुंब प्रमुख म्हणून ती जबाबदारी मी घेतो. सुप्रिया आणि अजित वगळता अन्य कोणीही राजकारणात नाही. निरनिराळ्या जाती धर्मातल्या वहिन्या, सुना, जावयांमुळे आमच्या कुटुंबात खरं म्हणजे छोट्या भारताचंच दर्शन होतं. दिशेचा शोध. पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं म्हणून सांगतो. एकंदरीतच आमच्या कुटुंबातलं वातावरण माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीचा पाया होता. विनोदानं सांगायचं तर माझा सार्वजनिक जीवनातला प्रवेश वयाच्या 3ऱ्या दिवशी झाला. माझी आई लोकल बोर्डाची सदस्य असल्यामुळे 3 दिवसांच्या मला कुशीत घेऊन बैठकीला हजर राहिली होती. नकळत्या वयातल्या आठवणी धुसरच असतात. संगतवार काही आठवत नसलं तरीही ढोबळ गोष्टींचं स्मरण राहतच. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आजही आठवतोय. भारत माता की जयच्या घोषणांचा गजर रात्रभर सुरू होता. मोठी माणसं एकमेकांशी उत्साहानं बोलत होती. वातावरणातच आनंद होता.
काय घडतंय ते समजत नव्हतं, पण काहीतरी चांगलं घडतंय हे जाणवत होतं. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत पोचलो तेव्हा प्रत्येकाला चांदीचं नाणं भेट देण्यात आलं आणि त्याच्यासोबतच रावळगावची चॉकलेट्स. ही आठवण मात्र अगदी लख आहे. लहानपणी खेळ वगैरे गोष्टी फार झाल्या नाहीत. शाळेसाठी 5 किलोमीटर पायी पायी जावं लागायचं. परत 5 किलोमीटर चालत चालत घरी यायचं. पार दमायला व्हायचं. शाळेच्या 2री-3रीत असतानाच मी वक्तृत्व स्पर्धात सहभागी होऊ लागलो. सहभागापूर्वी आमची चाचणी होत असे. शिक्षक वेगवेगळे विषय द्यायचे आणि आम्ही स्पर्धेकरी तयारी करून त्यावर बोलायचो. मर्यादित वेळेत नेमका आशय मांडताना येण्याची सवय जडली ती अशी. ती कायमची टिकली. वेगवेगळ्या विषयांवर विचार करायलाही या स्पर्धांनी शिकवलं. त्यावेळी सत्यशोधक चळवळीमार्फत समाज जागृतीसाठी मेळे आयोजित केले जात. त्यातून व्यसनमुक्ती, जातीभेद निर्मूलन असे अनेक विषय मांडले जात. आम्ही त्या मेळ्यात सहभागी होत असू. मग 4 चौघांसमोर उभं राहून विचार मांडण्याचं धाडसही झालं. चांगलं मराठी बोललं पाहिजे हे वाघमोडे मास्तरांनी पाठीत धपाटे घालत घालत शिकवलं. वाघमोडे मास्तर 2री-3रीच्या वर्गाला होते. शिक्षा करण्याची त्यांची पद्धत नामी होती. ते विद्यार्थ्यांची मानगूट आपल्या हाताच्या पंजात घट्ट पकडत, मग मान वाकवून बाकावर ठेवायची आणि पाठीत धपाटे घालत सुटायचं. चुकीचं मराठी बोलल्यावर अशी शिक्षा मिळायची. गंमत म्हणजे मास्तरांचं मराठी अस्सल गावरान होतं. आम्हाला मारता मारता त्यांची अखंड दमदाटी सुरू असायची. वंगाळ मराठी बोलू नगस. 7वीत-8वीत असताना मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यातून एक घडलं ते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाची वा स्नेहसंमेलनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली जाऊ लागली. तेव्हापासून शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात पुढाकार मीच घ्यायचो. प्रत्यक्ष अभ्यासात मात्र मला फारशी रुची नव्हती. पण आमच्या उद्योगांवर बाईंची करडी नजर असल्यामुळे अभ्यासाला चाटच दिली असं मात्र कधी घडलं नाही. शाळेत विविध विषयांवरच्या माला असायच्या. ही पुस्तकं सुबोध आणि सोप्या भाषेत असायची. कलंदर आमीन शेख म्हणून आमचे शिक्षक स्वतःच्या खर्चाने ही पुस्तकं आणून आम्हाला वाचायला प्रवृत्त करायचे. वरच्या वर्गात म्हणजे म्युनिसिपाल्टी शाळेच्या 5वीच्या वर्गाला कलंदर आमीन शेख हे शिक्षक म्हणून लाभले आणि आमची जीवनविषयक समजूतच वाढली. ते उत्तम शिकवत हे तर निर्विवादच. पण कलंदर मास्तर अतिशय सुसंस्कृत होते. त्यांना कला साहित्याची नुसती गोडी नव्हती तर त्या विषयांची फार चांगली समज होती. ते स्वतः उत्तम नट होते, दिग्दर्शक होते. त्यांनी आम्हा मुलांवर कला, रंगभूमी, साहित्य हे संस्कार केले. आमच्या कोवळ्या मनाची मशागत केली. तसंच नीलांबरी वाटवे नावाच्या शिक्षिकाही इतर विषयांची पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करायच्या. या नीलांबरीबाई म्हणजे प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्या पत्नी. त्यांच्यामुळेच तर वाचनाची सवय वृद्धिंगत होत गेली. माझं शालेय शिक्षण प्रामुख्यानं बारामती नगरपालिकेच्या आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती इथल्या शाळेत झालं. MESचं नाव मोठं होतं. पुढे माझ्या कुटुंबातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्या बहुतेकांचं शिक्षण MESच्याच शाळेत झालेलं होतं. रयत शिक्षण संस्थेची शाळा आमच्या भागात सुरू झाल्यावर आम्हा अनेक मुलांना त्या शाळेत दाखल केलं गेलं. एव्हाना मोठे बंधू आप्पासाहेब आपलं शिक्षण संपवून अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरच्या सहकारी साखर कारखान्यात कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले. हा भारतातला पहिला साखर कारखाना. धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे यांनी हा कारखाना सुरू केला होता. माझं शिक्षणेतर अन्य बऱ्याच गोष्टीत लक्ष असे. त्यामुळे घरच्यांनी माझी रवानगी प्रवरानगर इथल्या महात्मा गांधी विद्यालयात केली. हेतू हाच की आप्पासाहेबांच्या नजरेखाली मी राहीन. माझ्या आयुष्यातला पहिला मोर्चा मी या ठिकाणी काढला. त्याचं झालं असं की गोवा मुक्तीची चळवळ त्यावेळी सुरू होती. इसवी सन 1510 पोर्तुगीजांनी गोव्यावर वर्चस्व प्राप्त केलं. पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर बरोबर 45 वर्षांनी कुंकळली इथे स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर अविरतपणे हा संग्राम चालू राहिला. 1954 पासून गोवा मुक्ती आंदोलनाला विशेष गती मिळाली.
पोर्तुगीजांच्या साम्राज्यवादी भूमिकेच्या विरोधात जागृती करण्याचं काम डॉक्टर टी.बी. कुन्हा यांनी केलं. पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना संघटित करून गोवा काँग्रेस समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी 1946 पासून गोवा मुक्तीसाठी प्रयत्न केले. गोव्याचं शांततापूर्ण मार्गानं हस्तांतरण होण्यासाठी सत्याग्रहींनी गोव्यामध्ये प्रवेश करावा असं ठरवण्यात आलं. त्यानुसार ऑगस्ट 1955 मध्ये सेनापती बापट, महादेव शास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, सुधीर फडके इत्यादींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यामध्ये शिरल्या. भारत सरकारनं 18 डिसेंबर 1961 रोजी आपल्या लष्कराची 17वी तुकडी नौदल आणि वायुदलासह गोव्यामध्ये पाठवली. सर्व बाजूंनी गोव्याची नाकेबंदी करण्यात आली. सुमारे 26 तासांच्या आत गोव्यातली पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली. दुसऱ्याच दिवशी 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांकडून दीव आणि दमण मिळवण्यात भारताला यश मिळालं. पोर्तुगीजांनी सत्याग्रहींच्या विरोधात अमानुष वर्तन आरंभलं होतं आणि पोर्तुगीजांच्या गोळीबारात अहमदनगर जिल्ह्यातले तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी हुतात्मा झालं. ही बातमी वर्तमानपत्रात वाचताच मी विद्यार्थ्यांची जमवाजमव करून या घटनेच्या निषेधार्थ शाळा बंद पाडली. मग एक मोर्चा काढला. त्याच्यात 600-700 विद्यार्थी सहभागी झाले होते. वाटेत आम्ही बाजारपेठही बंद पाडली. मग आम्ही कारखान्याकडे वळलो. तिथे विठ्ठलराव विखे पाटील होते. त्यांनी विचारलं, बंद कशासाठी? आम्ही घडलेली घटना सांगितली आणि गोळीबाराच्या निषेधार्थ बंद पाळावा ही आमची भूमिकाही विशद केली. त्यांनी विचारलं, बंद पाळून गोवा भारतात कसा विलीन होणार? तुमच्या कृतीमुळे तसं होणार असेल तर मी कारखाना कायमस्वरूपी बंद करायला तयार आहे. आम्ही सारेच निरुत्तर झालो. कोणत्याही कृतीमागे तार्किक विचार कसा हवा याचा तो मोठा धडा होता. विठ्ठलराव विखे पाटील यांचं व्यक्तिमत्व मला जवळून पाहायला मिळालं. दिनांक 17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर लोणी इथे आशियातला सहकारी तत्वावरचा पहिला साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. सहकार क्रांती घडवणाऱ्या या कारखान्याच्या स्थापनेत त्यांना अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे यांचं सहकार्य लाभलं होतं. या कारखान्याचे पहिले अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ हेच होते. शेतकऱ्यांपर्यंत सहकाराचं तत्त्व नेऊन विठ्ठलराव विखेंनी ग्रामीण महाराष्ट्राला सहकाराचा परिचय करून दिला. त्यांचा जन्म लोणी बुद्रुकमध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तिथेच त्यांनी 1923 मध्ये लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी यांची स्थापना केली. प्रवरानगरला शिकत असताना लोणी, श्रीरामपूर या ठिकाणी मी वारंवार जात असे. त्यातून अनेक नवे मित्र मिळाले. या मित्रांनी पुढच्या काळात वेगवेगळी क्षेत्र गाजवली. इथल्या शाळेतही सहली, नाटकं, स्नेहसंमेलनं याची जबाबदारी मी पार पाडत होतो. या अभ्यासेतर उपक्रमातला माझा ओढा पाहून माझी रवानगी पुन्हा बारामतीला करण्यात आली. बारामतीला परतल्यावर 10वी आणि 11वी मी पुन्हा MESच्या शाळेत पूर्ण केलं. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एकदम जोरात होती. याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की मराठी भाषकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. 1953 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रात आगडोंब उसळला. पंडित नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडल्यामुळे अन्यायाची भावना मराठी जनात पसरली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे या आंदोलनाचं घोषवाक्य बनलं. महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट, समाजवादी आणि प्रजा समाजवादी पक्षातल्या डाव्या पुढाऱ्यांनी आणि काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. यामध्ये काही काँग्रेसजनही सहभागी झाले. सेनापती बापट, SM जोशी, आचार्य आत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील आणि भाऊसाहेब राऊत हे चळवळीतले महत्त्वाचे नेते ठरले.
एस.एम. जोशी, डांगे आणि आत्रे यांनी लढ्याचं नेतृत्व केलं. मराठी भाषकांच्या प्रखर आंदोलनामुळे अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. या चळवळीचं एक केंद्र म्हणजे आमचं घर. आमच्या सगळ्या घराचं वळण शेतकरी कामगार पक्षाचं, शेकापचं होतं. काँग्रेस सरकार भांडवलदारांचं हित पाहणारं आणि शेतकरी कामगारांच्या विरोधात काम करणारं आहे असं वाटणारा एक गट काँग्रेसमध्ये होता. शंकरराव मोरे, त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेदे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे आदी नेते या गटात होते. 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी शंकरराव मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेतली. याच बैठकीत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. शेकापला सुरुवातीपासूनच ग्रामीण भागात मोठा पाठिंबा मिळत होता. त्यावेळी 1950 मध्ये शेकापचं अधिवेशन दाभाडी इथं भरलं. या अधिवेशनात पक्षाच्या वैचारिक भूमिकेचं मंथन झालं. मार्क्सच्या डाव्या विचारांना शंकरराव मोरे यांनी इथल्या मातीचा स्पर्श दिला. हेच विचार पुढे नेणारा दाभाडी प्रबंध शेकापचा ऐतिहासिक दस्तऐवज बनला. राजकीय पुढारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले जेधे विद्यार्थी दशेतच ब्राह्मणेतर चळवळीत सहभागी झाले. त्यांचा कल प्रथमपासूनच सत्यशोधक समाजाकडे होता. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या प्रचारार्थ शिवस्मारक हे साप्ताहिक काढलं 1923 मध्ये. नंतर त्यांनी मजूर हे 1924 मध्ये वर्तमानपत्र काढून सत्यशोधक समाजाच्या विचारप्रणालीचा प्रचार केला. शंकरराव मोरे म्हणजे शेकापचे संस्थापक नेते, विचारवंत लेखक आणि प्रभावी वक्ता, मार्क्सवादाचे व्यासंगी अभ्यासक. महात्मा फुले, महर्षी शिंदे, शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर या विचारवंतांच्या विचारधारेचा पगडा त्यांच्यावर खूप होता. माझे वडील शेकापचे हितचिंतक होते. माझ्या वडील बंधूंनी, वसंतरावांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेकापच्या कामाला वाहून घेतलं होतं. यामुळे प्रतिसरकार उर्फ पत्री सरकार म्हणून नंतर विख्यात झालेले क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, रघुनाथराव खाडीलकर अशा असंख्य नेत्यांचा आमच्या घरात कायम राबता असायचा. लोकवाङ्मय ग्रहामार्फत प्रसिद्ध होणारी साम्यवादावरची पुस्तकंही त्यावेळी नजरेखालून जायची. परिणामी साम्यवादी तत्त्वज्ञानाशी एक जवळीक निश्चितपणे निर्माण झाली. शेकापची मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं वातावरण भारलेलं होतं. आचार्य आत्रे यांच्या घणाघाती सभा सर्वत्र होत होत्या. जोडीला ज्येष्ठ समाजवादी विचारवंत एस.एम. जोशी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याही सभा कार्यक्रमांनी वातावरण पार पेटलं होतं. थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या विचारधारांची मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं होती. अशा दिग्गजांची घरात ये जा असल्यानं आम्हीही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पक्षातले होतो. 1957च्या निवडणुकात आम्ही सायकलवरून गावोगावी फिरत प्रचाराचा धडाका लावला होता. परिणाम म्हणून बारामतीत प्रथमच काँग्रेसला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नव्या उर्मीनं तरुण प्रचारात उतरले की वातावरण बदलून धक्कादायक निकाल येतात याचा पहिला अनुभव मी घेतलाय. 1958 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी पुण्यातल्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स BMCC या नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेजात विख्यात नाटककार शंगो साठे प्राध्यापक म्हणून लाभले. ते आम्हाला अकाउंटन्सी शिकवत, पण ते कॉलेजच्या तासापुरतं झालं. एरवी साठे सरांकडून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळालं. साहित्य, कला या विषयात त्यांना आस्था होती आणि ते त्या विषयाचे जाणकार सुद्धा होते. साठे सरांमुळे भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे असं प्रकर्षानं वाटू लागलं. कसदार, थेट मराठीची मोहिनी मला पटली. याला कारण शंगो साठे सर. त्यांचं ससा आणि कासव हे नाटक अतिशय गाजलं. सई परांजपेनं त्याचे प्रयोग केले आणि हिंदी सिनेमाही केला. सई आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हेही त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. कॉलेजात असताना नाटकात काम करण्याचा योग आला होता. पु ल देशपांडे यांच्या तुझे आहे तुझं पाशीमध्ये मी श्यामचं काम केलं होतं.
इतरांची नाटकं पाडण्याचा उद्योग आम्ही मोठ्या उत्साहानं करायचो. एकदा सगळ्यांनी मिळून माझं नाटक छान पाडलं. कोणतं नाटक ते आठवत नाही. वासुदेव पाळंदे आमच्याबरोबर होते. ते खूप नाटकवेडे होते. सिनेमा वगैरे चैन त्या काळात परवडण्यासारखी नव्हती. घरून 35 रुपये भत्ता म्हणून मिळायचे. त्यातले 20 रुपये कॉलेजच्या मेसला जात, उरले 5 रुपये ते गुडलकमध्ये जाऊन संपवायचे की प्रश्नच मिटला. पुढच्या महिन्याच्या भत्त्याची वाट पाहत बसायचं. कॉलेजात असताना पुण्याजवळच्या गावात नया दौरचं शूटिंग पाहायला गेलो होतो. ते आठवतंय. दिलीप कुमार वैजयंतीमाला शूटिंग करता आले होते. हे जेव्हा कळलं त्याबरोबर आम्ही मित्र भराभर सायकली काढून शूटिंगच्या ठिकाणी गेलो. टांग्याच्या शर्यतीचं चित्रीकरण सुरू होतं. ते पाहत असताना मला कुठे ठाऊक होतं की नंतरच्या काळात दिलीप कुमारांशी माझी गहिरी मैत्री होणार आहे. महाविद्यालयात माझ्या नेतृत्व गुणांना आणखी वाव मिळाला. त्यावेळी महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधींची निवडणूक असायची. ती निवडणुकीत मी उतरलो आणि निवडून सुद्धा आलो. त्याचा मुख्य लाभ असा झाला की महाविद्यालयातली स्नेहसंमेलनं, नाट्यस्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा या साऱ्यांची जबाबदारी माझ्याकडे आली. या साऱ्या उपक्रमात मनापासून आणि पूर्ण वेळ लक्ष घालत असल्यामुळे इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा माझी मैत्री झाली. या मैत्रीला मी एक दिशाही द्यायला सुरुवात केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं शिक्षणासाठी पुण्यात येत. त्यांच्या जिल्हावार संघटना बांधणीचं काम आम्ही हाती घेतलं. या संघटनांचे म्होरके माझ्याबरोबर असायचे. त्यातून पुण्यातल्या अन्य महाविद्यालयातल्या निवडणुकात माझ्या नावानं पॅनल्स उभी राहू लागली आणि ती निवडूनही येत गेली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या संपर्काची ही अशी पायाभरणी त्या काळात झाली आहे. वाढत्या वयाबरोबर आणि समजेबरोबर माझ्या मनात एकीकडे डाव्या विचारांबद्दल आकर्षण आणि दुसरीकडे काँग्रेसविषयीही आत्मीयता असा संघर्ष सुरू झाला. यावर बाईंशी बोलताना समाजातल्या दुर्बल घटकांशी नातं जोडायला, त्यांना जाणून घ्यायला काँग्रेस कमी पडते असं त्या म्हणायच्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर देशाचं भवितव्य पुढे नेण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आग्रही असायचे. त्यांचा प्रागतिक दृष्टिकोन मला अधिक आपलासा वाटत होता. भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा अमेरिकन थॉट त्याच सुमाराला लोकप्रियता मिळवत होता. अशावेळी पंडित नेहरू आणि अलिप्त राष्ट्रांच्या प्रमुखांची इंडोनेशियातल्या बांडुंग इथे परिषद होऊन सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी पंचशील तत्व मांडली गेली. त्याचा परिणाम माझ्याही मनावर आणि विचार प्रक्रियेवर होत होता. साम्यवादाचं आकर्षण वाटलं तरी त्याच्यात वाहून जायला मात्र मन तयार नव्हतं. साम्यवादाचा विचार देशाला मागे नेईल आणि भारतासारख्या विरोधाभासांनी भरलेल्या प्रचंड विविधता असणाऱ्या देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता काँग्रेसच्याच विचारात आहे अशी मनोभूमिका पक्की होत होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आमच्या घरावरच्या स्लॅबचा व्यासपीठ म्हणून वापर होई. समोरच्या पटांगणात माणसं बसत. या व्यासपीठावरून काँग्रेसवर कडाडून भडीमार होत असे. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं एकीकडे वाटत असताना दुसरीकडे त्या व्यासपीठावरून होणारी काँग्रेसवरची अतिटोकाची टीका माझ्या मनाला वेदना देत असे. काँग्रेसबरोबरचं आपलं नातं घट्ट होऊ लागलंय याची जाणीव मला प्रकर्षानं व्हायला लागली. ती त्याच वेळी सूर सापडला. पुण्यात असताना शिक्षणाबरोबरच काँग्रेसच्या कामातली माझी गोडी दिवसेंदिवस वाढत होती. काँग्रेस भवनाच्या नियमित फेऱ्या, बाबूराव सणसचे पुढे पुण्याचे पहिले महापौर झाले. यांच्या घरी ज्येष्ठ नेत्यांशी साधायला मिळणारा संवाद यामुळे माझ्यात काँग्रेस रुजू लागली होती. काँग्रेस भवनाचं वातावरण तर जास्तच कौटुंबिक होतं. देशभरातल्या कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याचा त्याला या शहराशी जोडणारा जणू दुवाच. कुठून कुठून येणारे कार्यकर्ते भले त्यांच्या खाजगी कामासाठी येवोत, तरीही संध्याकाळचा अड्डा मात्र गजबजलेल्या काँग्रेस भवनातच असायचा. काँग्रेस भवनातल्या कट्ट्यावर हा अड्डा जमायचा. त्या कट्ट्यावर जमणारी ही मंडळी वेगळी कट्टा काँग्रेस म्हणून ओळखली जायची. अनेक जण तर मुक्कामासाठी कुणा न कुणा पक्ष कार्यकर्त्यांच्या घरातच असत. त्या काळातली जमलेली मैत्री आजही टिकून आहे. शहरभरातली समविचारी मंडळी एकत्र जमायची.
मनसोक्त गप्पा, विचारांचा आदानप्रदान चालायचं. त्यावेळी पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचंही कार्यालय होतं. त्याचं पुढारीपण राजाराम बापू पाटील यांच्याकडे होतं. मुंबई प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व स का पाटलांकडे, मराठवाडा काँग्रेसचं नेतृत्व बाबासाहेब सावनेरांकडे, तर विदर्भ काँग्रेसचं नेतृत्व माई कन्नमवार यांच्याकडे होतं. या साऱ्याच समित्यांना प्रदेश काँग्रेसचा दर्जा होता. यशवंतराव चव्हाण यांनी नंतर मुंबई वगळता एकच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती केली. त्याचे पहिले अध्यक्ष आबासाहेब खेडकर झाले. अशात माझ्याकडे पुणे शहर युवक काँग्रेसच्या सेक्रेटरी पदाची जबाबदारी आली. काँग्रेसवरच्या माझ्या निष्ठेची कसोटी पाहणारा क्षण 1960च्या सुमाराला आला. बारामती लोकसभा मतदारसंघातून 1957ला निवडून आलेले केशवराव जेधे यांचं निधन झालं. साहजिकच पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसनं केशवरावांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली, तर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं माझे थोरले बंधू ॲडव्होकेट वसंतराव पवार यांचं नाव जाहीर झालं. माझ्या कुटुंबातले सारेजण संयुक्त महाराष्ट्र समितीचं काम करत होते. मी काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष होतं. मी एव्हाना काँग्रेसचा सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ता झालो होतो आणि चव्हाण साहेबांचं नेतृत्व मनोमन स्वीकारलं होतं. चव्हाण साहेबांनी ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची केली होती. SM जोशी, आचार्य आत्रे, उद्धवराव पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानं रान पेटवलं. आमच्या कुटुंबाची, ज्यात मीही आलोच, बांधणीच मुळात बाईंनी प्रत्येकात प्रगल्भता येईल अशा पद्धतीनं केली होती. त्याचा याची देही याची डोळा अनुभव मला या निवडणुकीतल्या कसोटीच्या क्षणी आला. माझ्या बंधूंना मी काँग्रेसचं काम करणार असल्याचं प्रामाणिकपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं. त्यांनी तेवढ्याच सहजपणानं आणि मोठ्या मनानं माझी भूमिका मान्य केली. वास्तविक वसंतराव हे आम्हा भावंडांचे आधारस्तंभ होते. आम्हा साऱ्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती. आमच्या कुटुंबातले ते पहिलेच कायद्याचे पदवीधर, त्यामुळे आम्हाला त्यांच्याप्रती खूप आदर आणि अभिमानही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात काम कसं करायचं याचं भावनिक दडपण माझ्यावर होतंच. पण माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी नुसतं ते मान्यच केलं असं नव्हे, तर त्या उपर म्हणाले देखील, तू काँग्रेसी विचारसरणी स्वीकारली आहेस तर काम त्याच पक्षाचं आणि त्याच्याच उमेदवाराचं केलं पाहिजेस. संयुक्त महाराष्ट्रानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक होती. त्यामुळे 1957च्या निवडणुकीत काँग्रेसला आसमान पाहावं लागलं होतं. त्यामुळे दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाचं या वेळच्या निवडणुकीकडे लक्ष एकवटलं होतं. माझ्या आईनं तर आणखीच बळ दिलं. ती म्हणाली, तुझ्या विचारात स्पष्टता आहे याचा मला आनंद आहे. त्यामुळे तू प्रामाणिकपणानं काँग्रेसचंच काम केलं पाहिजेस. कुटुंब का पक्ष यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही. याला कारण म्हणजे माझे हे आप्त स्वकीय. या निवडणुकीत मी मनापासून काँग्रेसचं काम केल्यामुळे पक्षातल्या नेत्यांच्या मनातही एक कौतुकाची भावना तयार झाली. एका परीनं सख्ख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभं राहिल्यानं पोरगा विचारानं पक्का असल्याची खात्री त्यांना पटली. या निवडणुकीत माझ्या बंधूंचा पराभव झाला आणि काँग्रेसला विजय मिळाला. 1957च्या मोठ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं हे यश उठून दिसलं. त्यामुळे चव्हाण साहेब, किसनवीर यांना माझ्याविषयी आणखी ममत्व वाटू लागलं. माझ्या विचारातली स्पष्टता, काम करण्याचा झपाटा पाहून प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मला मुंबईत बोलावून नव्या जबाबदारीचं सूतोवाच केलं. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातल्या टिळक भवनात मला निवासासाठी एक खोलीही देण्यात आली. माझ्या राजकीय जीवनातला तो एक महत्त्वपूर्ण आणि ठळक टप्पा होता. त्यावेळी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष होते. ते विधानसभेवर निवडून गेल्यानं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद रिकामं झालं होतं. या रिक्त पदासाठी निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी अशी पदं पक्षांतर्गत मतदान घेऊन भरली जायची. ही निवडणूक लढवावी असं मला सुचवण्यात आलं. या पदासाठी फलटणचे बॅरिस्टर राजाभाऊ भोसले हे देखील उमेदवार होते. या निवडणुकीत मी 4 मताधिक्यानं विजयी झालो. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीच्या रूपात ही एक मोठी संधी होती.
युवक काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी मी जिद्दीनं कामाला लागलो. 1963 ते 1967 अशी 5 वर्ष माझा मुक्काम टिळक भवनाच्या खोलीतच असल्यानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विविध भागातल्या कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. संघटनेचं काम करताना निर्णय कसे घ्यायचे असतात किंवा प्रसंगी घ्यावे लागतात, माणसं कशी जोडावी लागतात, अशा व्यक्तींमधली वैशिष्ट्ये हेरून त्यांच्या कोणत्या गुणांचा संघटनेसाठी उपयोग करून घ्यावा लागतो याचं आपसूक प्रशिक्षण मिळत गेलं. या काळात युवक काँग्रेससाठी नवयुवक हे मासिक आम्ही सुरू केलं. संघटनेची भूमिका, विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट त्यामागे होतं. राज्य पातळीवर काम करताना अनेक विषयांचा आवाका असण्याची गरज असते. विशेषतः नेतृत्व करताना तर ते अनिवार्य असतं. प्रकर्षानं लक्षात यायला लागतं. अशा गरजा पुरवणाऱ्या अभ्यास शिबिरांप्रमाणेच नवयुवक मासिकातून उत्तमोत्तम व्यक्तींचा परिचय करून देण्यावर आमचा भर असायचा. शंतनुराव किर्लोस्कर, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांच्या बरोबरीनं नामवंत क्रीडापटू, उत्तम प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी यांचीही माहिती नवयुवकच्या अंकातून दिली जात असे. संघटनात्मक कामाला महत्त्व देतानाच वैचारिक बैठकही तयार व्हावी या दृष्टीनं मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांना आणि विचारवंतांना आवर्जून भेटण्याचं वळण पाडून घेतलं. अशा तज्ज्ञांशी आपणहून संपर्क साधायला लागलो, ओळखी करून घेऊ लागलो. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, पत्रकार संपादक गोविंद तळवलकर, रॉयवादी विचारवंत पत्रकार ह रा महाजनी, ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य ग दी माडगुळकर, रॉयवादी गोवर्धनदास पारीख आणि त्यांच्या पत्नी इंदुताई, प्राध्यापक ए बी शहा अशा अनेकांशी माझा संवाद सुरू झाला. मुंबईतल्या मुक्कामाचा हा सर्वात मोठा लाभ होता. या साऱ्यांचा मला राजकीय कारकिर्दीत खूप फायदा झालाय. एकतर अशा लोकांच्या संपर्कात राहण्यानं विचार प्रक्रियेला आकार येत गेला आणि दुसरं म्हणजे या तरुणाला काहीतरी समजून घ्यायला आवडतं याचं कौतुक याही मंडळींना वाटत असे. त्यामुळे ते त्यांचा वेळ देत असतच. शिवाय आणखी कुणाला भेटावं, काय वाचावं हे आवर्जून सांगायचे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं काम करताना मी आठवड्यातले 5 दिवस राज्याचा दौरा आणि 2 दिवस मुंबईत असं वेळापत्रक ठेवलं होतं. त्यावेळी प्रवास रेल्वे आणि एसटीनं करावा लागे. खाजगी गाड्या फारच कमी वापरल्या जात. त्यावेळचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्काम आवर्जून कार्यकर्त्याच्या घरीच असे. सरकारी गेस्ट हाऊसेस, हॉटेल यामध्ये राहण्याचा पायंडा अजून पडायचा होता. व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारच्या मैत्रीची पायाभरणी यातून होत असे. सर्वसमावेशक काँग्रेस संस्कृती म्हणतात ती हीच असावी असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे जरी युवक काँग्रेसच्या संघटनेची जबाबदारी होती तरी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याही आवर्जून भेटी घेऊन त्यांच्याशी संवादाची सवय लावून घेतली होती. त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो, ते मनाच्या मशागती करता. पण बरोबरीनं महाराष्ट्र पिंजून काढण्याची संधी मी सोडली नाही. टिळक भवनात बसून फक्त तिथेच येणाऱ्यांशी संवाद करत बसलो असतो तर महाराष्ट्र आपल्या नजरेतून समजावून घेता आला नसता. अशा राज्यव्यापी दौऱ्यांमुळे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची, तालुक्याची वैशिष्ट्य मी जाणून घेऊन आत्मसात केली. राजकारणाबरोबरच सामाजिक, भौगोलिक स्थितीवरही मी लक्ष केंद्रित करत असल्यामुळे महाराष्ट्राचा गाभा नव्यानं समजून घेता आला. अशा प्रकारे संबंध महाराष्ट्राच्या आकलनातून विचार प्रक्रिया समृद्ध होत गेली. जिल्हा तालुक्यांपर्यंत नावानिशी हजारो कार्यकर्त्यांना ओळखू लागलो. राजकारणात आपल्याकडे फक्त नेता म्हणून लोकांनी पाहिलं तर गफलत होते, कारण मग त्यातून असलेला अंतराय कधीच मिटत नाही. आपल्यातून पुढे गेलेलं, जमिनीवर पाय असलेलं, आपल्याला समजून घेणारं असं नेतृत्व अधिक टिकाऊ असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 5 दशकं मी पाय रोवून उभा आहे, कारण जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत जोडली गेलेली नाळ. याच काळात आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्थानिक पातळीवर शिबिरं आयोजित करत असू. त्यातून हार तुरे, शक्ती प्रदर्शनापेक्षा महत्त्वाचे विषय समजावून सांगणं, विचारातली स्पष्टता वाढवणं हा हेतू अधिक होता.
अर्थातच सहभागी होणारा कार्यकर्ताही त्यामुळे पक्षकार्याविषयी गांभीर्यानं विचार करू लागायचा. काँग्रेस तळागाळापर्यंत पोचलेली होतीच, पण अशा शिबिरातून पुढच्या काळात उत्तम प्रकारे नेतृत्व करू शकणाऱ्या युवकांची मोठी फौज बांधली गेली. प्रदेश काँग्रेसमध्ये त्यावेळी अभ्यास दौरे आयोजित करण्यावरही खूप भर होता. कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की व्हावी म्हणून चव्हाण साहेबांचा अभ्यास शिबिरासाठी मोठा आग्रह असायचा. याचे दृश्य परिणाम काही काळानं दिसायचे. ते कसे ते सांगतो. मला आठवतंय, अशीच एकदा कृषी औद्योगिक समाज निर्मितीबाबतची चव्हाण साहेबांची भूमिका महाबळेश्वर इथल्या शिबिरात विस्तारानं मांडली गेली. साधक बाधक चर्चेनंतर महाराष्ट्राची दिशा काय असायला पाहिजे याचं सूत्र सांगणारा कृषी औद्योगिक समाज निर्मितीचा ठराव त्या अभ्यास शिबिरात स्वीकारला गेला. नाशिक इथल्या एका शिबिरात पुढे गाजलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक वी.स. पागे यांनी रोजगाराचा अधिकार हा मूलभूत असल्याचं सूत्र मांडलं. त्याच्या अनुषंगानं रोजगार हमीची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा तिथं मांडली. नंतर धोरण म्हणून तिचा स्वीकार केला गेला आणि पुढे देशपातळीवरही रोहयो मान्यता पावली. गांभीर्यानं नेटक्या नियोजनानं आयोजित केलेली शिबिरं पक्ष संघटनेला कार्यक्रम आणि सरकारला दिशा कशी देऊ शकतात याची ही उदाहरणं आहेत. त्या काळच्या काँग्रेस संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शरश्चंद्र सिन्हा. काही माणसांचा साधेपणाही डोळे दिपवून टाकणारा असतो. साधेपणा आणि प्रामाणिकपणा हे अलंकार मानले तर आसामचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र सिन्हा यांच्या व्यक्तिमत्वाची ती जन्मजात शोभिवंत कवच कुंडल होती. उक्तीप्रमाणेच कृती असं वर्तन असणाऱ्या अत्यंत मोजक्या राजकीय व्यक्तिमत्वांपैकी शरदबाबू एक होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे माझं अहोभाग्य होतं. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या माझ्या राजकीय आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते माझ्या समवेत होते. मला एक प्रसंग अजूनही आठवतो. काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होतं. आझाद मैदानावर अधिवेशनाला देशभरातून येणाऱ्या प्रतिनिधींची व्यवस्था लावण्यात मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत घडलो होतो. त्यावेळचं व्हीटी स्थानक आणि म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून एक उंच आणि सडपातळ व्यक्ती एका हातात बॅग आणि डोक्यावर वळकटी घेऊन चालत येत होती. ती व्यक्ती आमच्यासमोर येऊन उभी राहिली. सुरुवातीला कोण आहे हे समजलं नाही, पण नंतर अचानक लक्षात आलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते शरदचंद्र सिन्हा होते. त्यावेळी ते आसामचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असलेला हा माणूस बॅग आणि वळकटी स्वतः उचलून आला होता. इतकंच नव्हे तर गुवाहाटीवरून 3rd क्लासमधून 72 तासांचा प्रवास करत ते आले होते. पक्षाच्या अधिवेशनाला जाताना सरकारचा एक पैसाही खर्च होता कामा नये. हे एक. आणि दुसरं म्हणजे विमानानं किंवा रेल्वेच्या 1st क्लासनं प्रवास करण्या इतपत पैसे त्यांच्याकडे नव्हते. स्वतःच्या खिशाला परवडेल इतक्या पैशात जसा प्रवास करता येईल तो त्यांनी स्वीकारला होता. साधेपणा आणि सात्विक प्रवृत्तीचं दर्शनच आम्हाला त्यांच्याकडे पाहून झालं. 1972 ते 1978 ते आसामचे मुख्यमंत्री होते. पक्षात अध्यक्षपदापासून अनेक पदं त्यांनी भूषवली. अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये व्यतीत केलेल्या शरदबाबूंनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर काँग्रेसला रामराम ठोकला. निवडणूक खर्चासाठी येणाऱ्या निधीचा पै न पैचा हिशोब ते देत. अगदी उरलेले 8-12 आणे देखील परत करत. इतका त्यांचा नेक स्वभाव होता. उत्तम लेखक, जनमानसात आधार असणारा हा तत्वनिष्ठ नेता माझ्या मनावर कायमचा कोरला गेलाय. नेतृत्वानं पूर्ण विश्वास टाकून संधी दिली तर काम उभं राहतच. याचा अनुभव मी युवक काँग्रेसची जबाबदारी पार पाडताना घेतला. शिवाय नवं नेतृत्व पुढे आणण्यासाठी ज्येष्ठांनीच पुढाकार घ्यायचा असतो, हाही अनुभवाचा धडा मी शिकलो. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि चव्हाण साहेब या साऱ्यांनीच अग्रभागी राहण्यासाठी आवश्यक वाव आणि संधी नेहमीच दिली. युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवत असतानाच आणखी एका आव्हानाचं द्वार प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी माझ्यासाठी खुलं करून दिलं. त्यांनी मला अखिल भारतीय काँग्रेस महासमितीवर महाराष्ट्रातून पाठवलं. त्यानंतर लगोलगच अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीवर माझी निवड झाली.
त्यातली प्रत्येक वळणवाट मला यशोमंदिराकडे घेऊन जाणारी होती. युवक काँग्रेसमधून मध्य प्रदेशातून अर्जुन सिंह, आंध्र प्रदेशातून जयपाल रेड्डी, कर्नाटकातून जाफर शरीफ, केरळमधून वायलर रवी आणि महाराष्ट्रातून मी असे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीवर निवडले गेलो. कर्मधर्म संयोगानं म्हणा, अपघातानं म्हणा किंवा कसंही म्हणा, आम्ही सगळेजण पुढे मंत्री झालो. युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मला आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरण्याची संधी देऊन गेलं. आपल्या पक्षातल्या तरुण नेतृत्वानं जागतिक पातळीवरच्या नेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव घ्यावा, याबाबत पंडित जवाहरलाल नेहरू कमालीचे आग्रही होते. त्यावेळी युनेस्कोची प्रॉमिसिंग यूथ लीडर स्कॉलरशिप नावाची एक शिष्यवृत्ती होती. दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या नेतृत्वाच्या कामकाज पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव त्यामुळे अभ्यासता येत असे. पंडित नेहरूंनी, इंदिरा गांधींनी या शिष्यवृत्तीच्या नावांची निवड पक्की केली. यात मीही होतो. नारायण दत्त तिवारीही होते. या शिष्यवृत्ती अंतर्गत एखाद्या राष्ट्रप्रमुखाबरोबर त्याच्या कार्यालयात 15 दिवस काम करता येत असे. राष्ट्रप्रमुखपदी असणारा नेता प्रशासन कसं चालवतो, माध्यमांबरोबरचा संवाद कसा साधतो, संसदीय सभागृहात प्रश्नोत्तरं वा धोरणं मांडण्यासाठी कशी तयारी करतो, असा विविधांगी डोलारा समजून घेणं हे राजकारणातल्या युवा वर्गासाठी खुलजा सिमसिम इतकं नेत्रदीपक होतं. पहिल्याच संधीत जपानचे पंतप्रधान इसाकू साटो यांच्यासोबत मी काम केलं. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान लिफ्टर पियर्सन यांच्यासोबत 15 दिवस राहिलो. या बाबतीत अलीकडची एक गंमत सांगण्यासारखी आहे. कॅनडाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले होते. राष्ट्रपती भवनात शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी होती. मंत्रिमंडळाचा सदस्य या नात्यानं मीही त्यात आमंत्रित होतो. कॅनडाचे राष्ट्रपती माझ्याकडे सतत रोखून पाहत होते. मलाही आपण यांना कधीतरी भेटलो होत असं वाटत होतं. राजशिष्टाचारानुसार मंत्रिमंडळ सदस्यांची ओळख करून द्यायला सुरुवात झाली आणि मला एकदम आठवलं, प्रॉमिसिंग यूथ लीडर स्कॉलरशिपच्या निमित्तानं मी ओटावात तत्कालीन पंतप्रधान लिस्टर पियर्सन यांच्या कार्यालयात काम करत असताना हेही त्या कार्यालयात नव्यानं सचिव म्हणून काम पाहत होते. माझ्याजवळ येताच मी त्यांना त्याची आठवण करून दिली. ते मोकळेपणानं खळाळून हसले, माझा हात अतिशय जिव्हाळ्यानं हातात घेतला आणि म्हणाले, मघापासून माझ्या मनातलं कोडं तुमच्या सांगण्यामुळे उलगडलं. याच कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकेतही जॉन एफ केनेडी यांच्या भावासमवेत रॉबर्ट केनेडी यांच्यासमवेत मी काम केलं. त्यानंतर डेन्मार्कच्या अध्यक्षांच्या कार्यालयात काम करण्यासाठी मी कोपनहेगनला पोचलो आणि पक्षाकडून तातडीनं मुंबईत परतण्याविषयी तार मिळाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. 1966 मधला तो ऑक्टोबरचा महिना होता. प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मला बारामतीतून संधी मिळाली तर लढशील का असं विचारलं. बारामतीत माझा संपर्क वाढलेला होताच. शिवाय विविध संस्थांबरोबर अनेक विकास कार्यक्रमात आमचा पुढाकार असल्यानं निवडणूक लढवण्यासाठी माझ्याही मनाची तयारी झाली होती. याची व्याप्ती किती असावी? अतिशयोक्ती नव्हे, परंतु जिथल्या स्थानिक लोकांशी माझा संबंध आलेला नाही असं एकही गाव नव्हतं. सकाळी 7 पासून रात्री 2 पर्यंत माणसांना भेटत फिरायचं हा माझा रिवाजच होता. आधी म्हटल्याप्रमाणे पुण्यातही बारामती भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणलं होतं. 700-800 विद्यार्थी माझ्या संघटनेत होते. ते सारे माझ्या पाठीशी निरपेक्ष निर्विवादपणे उभे होते. अशा रीतीनं निवडणुकीला उभं राहण्यासाठी जय्यत तयारी असूनही उमेदवारी मिळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळच्या काँग्रेसमध्ये पक्षाच्या स्थानिक संघटनेच्या मताला फार किंमत होती. तालुक्याची संघटना जिल्ह्याकडे शिफारस पाठवायची. त्यातल्या साधारण 80% नावांवर प्रदेशही शिक्कामोर्तब करत असे. प्रदेश काँग्रेसकडून दिल्लीत शिफारस केलेल्या नावातल्या 1-2 जागांचा अपवाद वगळता बाकी सारी नावं कायम ठेवली जायची. जो काय निर्णय होईल तो प्रदेश पातळीवरच होत असे. थोडक्यात तिकिटासाठी दिल्लीवारी ही भानगडच त्यावेळी नव्हती. अशा अवस्थेत स्थानिक शाखेच्या निवडीला अनन्यसाधारण महत्त्व होतं.
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विनायकराव पाटलांच्या सांगण्यावरून मी अर्ज भरला खरा, पण त्याला स्थानिक पातळीवर कडाडून विरोध झाला. तिथले सारे नेते एकत्र आले आणि त्यांनी एकमुखानं माझ्या उमेदवारीला आक्षेप घेतला. तरुण असल्यानं मला एकदा का संधी मिळाली तर आपली सारी राजकीय दारं बंद होतील अशा धास्तीनं साऱ्यांनीच माझं नाव फेटाळून लावलं. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, पण शरदला उमेदवारी नको, अशी टोकाची भूमिका घेतली गेली. तालुक्यातून प्रदेशाकडे 1-11 अशी शिफारस गेली. शरदला खूप विरोध आहे आणि त्याला उमेदवारी दिली तर उमेदवार पडेल, त्यामुळे त्याला सोडून कुणालाही उमेदवारी द्या, असा थेट निर्वाणीचा नकार जिल्हा शाखेतून प्रदेशाकडे पाठवला गेला. झालं. हे प्रकरण प्रदेशाच्या संसदीय मंडळापुढे चर्चेला आलं. त्यावेळी प्रदेशाची बैठक चव्हाण साहेबांच्या रिव्हेरा या निवासस्थानी होत असे. इच्छुकांच्या मुलाखती आणि बैठका सुरू असताना बाकीचे सारेजण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचे. मी संसदीय मंडळाचा सदस्य होतो, पण बारामतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळी थांबलो नाही. मुलाखती झाल्यावर संसदीय मंडळ जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून त्यांचं मत जाणून घेत असे. स्थानिक नेत्यात एरवीही कधीच एकमत होत नव्हतं. परिणामी आधीच्या निवडणुकीत पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांना उमेदवारी द्यावी लागली. या उदाहरणाचा दाखला देत स्थानिक माणूस तिथून निवडून येत नाही असा युक्तिवाद जिल्ह्यातल्या नेत्यांनी केला. शरद नौखाय आणि सगळ्यांचाच विरोध असल्यामुळे त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही, असंही या नेत्यांनी स्पष्टपणानं सुनावलं. तरीही विनायकराव पाटील आणि चव्हाण साहेबांनी माझ्या उमेदवारीचा आग्रह धरला, पण जिल्ह्याचे नेते अजिबात ऐकेनात. त्यांनी माझ्या उमेदवारीला आडकाठी सुरूच ठेवली. चर्चेच्या धुमश्चक्रीत चव्हाण साहेबांनी अचानक एका नेत्याला प्रश्न केला, महाराष्ट्रात विधानसभेच्या 270 जागांपैकी किती जागांवर काँग्रेस विजयी होईल? या नेत्यानं उत्तरादाखल 190 ते 200 जागांवर विजय नक्कीच मिळेल असं सांगितलं. चव्हाण साहेबांनी प्रतिप्रश्न केला, याचा अर्थ आपले 80 उमेदवार पराभूत होतील का? संबंधित नेत्यानं तशी शक्यता असल्याचं सांगितलं. यावर चव्हाण साहेब म्हणाले, ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या. झालं. चव्हाण साहेबांमुळे माझी उमेदवारी पक्की झाली. उमेदवारी पक्की झाली खरी, परंतु खरी संकट आणखी पुढे होती. तालुक्यातल्या साऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि मला पाडण्यासाठी एकजूट केली. त्यांनी माझ्या विरोधात सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाबालाल काकडे यांना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून उभं केलं. पण माझ्या मागे तरुण वर्ग मोठ्या संख्येनं एकवटला. या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधातला लढा असाच सूर आम्ही पकडला. बारामतीमधले सारे महाविद्यालयीन तरुण, पुण्यातल्या बारामतीच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे युवक प्रचारात हिरिरीनं उतरले. बारामती तालुक्यात पाझर तलाव, नाला, रस्ते अशी खूप दुष्काळी कामं मी केलेली होती. या कामावरचे मजूरही माझ्या बाजूनं प्रचारात उभे ठाकले. माझ्या आठवणीप्रमाणे राजकारणाच्या चाकोरी बाहेरचा सारा वर्ग म्हणजे डॉक्टर, व्यापारी, वकील, शिक्षक माझ्या पाठीशी एक जिन्सी उभा राहिला. आमच्या घरात पिकणाऱ्या शेतीमालाच्या विक्रीसाठी अनेक गावातल्या बाजारात मी जात असे. त्यामुळे त्या गावांमध्येही माझ्या बाजूनं निवडणुकीत काम करायला माणसं तयार होत होती. दिनकरराव आणि अनंतराव या माझ्या बंधूंनी प्रचार मोहिमेत खूप लक्ष घातलं. चव्हाण साहेबांनी बारामतीत येऊन सभा घेतली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बारामतीला एका नव्या तरुणाचं नेतृत्व लाभतंय त्याचं स्पिरिट एवढं तयार झालं की मी निवडणूक सहज जिंकलो. प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुप्पट मताधिक्यानं विजयी झालो. माझ्या संसदीय राजकारणातल्या 48 वर्षाच्या अपराजित कारकिर्दीचं ते पहिलंच पाऊल मोठ्या दमदारपणे पडलं होतं. मतदारांनी, चव्हाण साहेबांनी आणि पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करणं ही माझी नैतिक बांधिलकी, जबाबदारी मी मानली. निव्वळ आमदारपद मिळवण्यात मला रस नव्हता. चव्हाण साहेबांचा आदर्श आणि अनेक नामवंतांबरोबर झालेल्या चर्चांमुळे लोकप्रतिनिधीबाबत माझ्या स्वतःच्या काटेकोर धारणा तयार झाल्या. सभागृहातलं आपलं अस्तित्व परिणामकारक कसं असावं हे मी मनोमनी निश्चित केलं होतं.
चमकदार अल्पजीवी कामगिरीपेक्षा विधिमंडळातली आपली कार्यकृती अंतिमतः मतदारांच्या आणि महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताशी पूरक असावी, यासाठी माझे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू ठेवले. अर्थात त्यावेळचं राजकीय वातावरणही खूप वेगळं होतं. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांची भेट होत असे. पण मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात किंवा घरी सर्रास जाणं अजून सुरू व्हायचं होतं. मुख्यमंत्र्यांकडे तर जाण्याची भीतीच वाटत असे. त्यांची भेटही कधीतरीच व्हायची. चव्हाण साहेबांचा माझ्यावर प्रभाव होता, तशी तेही माझ्यावर विश्वासानं जबाबदारी टाकत. राजकारणात माणसं निवडणुकांपुरती न राहता दीर्घकाळ टिकणारी, विचार करणारी असावीत, हा त्यांचा आग्रह होता. संघटनेतले कार्यकर्ते आणि नेते घडवण्याची प्रक्रिया अव्याहत असावी, कारण अशी प्रक्रिया संघटना प्रवाही ठेवते, यावर चव्हाण साहेबांची नितांत श्रद्धा होती. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी संघटना भक्कम करणं आणि त्याचबरोबर विधिमंडळात जबाबदार, अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण करणं, यासाठी माझे अविरत प्रयत्न सुरू होते. पक्षात उत्तम कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एकामागोमाग एक फळी तयार होत राहायला हवी, हे सूत्र धरून चव्हाण साहेबांची कार्यक्रमांच्या आखणीची मागणी असे. पुढच्या पिढीतही नवं नेतृत्व तयार होत आहे. शरदसारखे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं पुढाकार घेऊन काम करतायत, हे पाहिल्यावर मला काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही, असे गौरवोद्गार पुढे चव्हाण साहेब केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यावर एकदा प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत काढते झाले. त्यांचे हे उद्गार म्हणजे माझ्या कष्टांची पावती होती. पक्षाचा पदाधिकारी झाल्यापासून पायाला भिंगरी लागल्यागत माझं महाराष्ट्र उभा आडवा पालथा घालणं सार्थकी लागलं होतं. त्यामागची प्रेरणा चव्हाण साहेबांच्या माझ्यावरच्या निस्संशय प्रगाढ विश्वासाची होती. विधिमंडळात आपला ठसा उमटवण्यासाठी अभ्यासोनी प्रकटावे, या उक्तीची खूणगाठ मनाशी बांधूनच वागत होतो. शेती, उद्योग आणि शिक्षण या आवडीच्या विषयांवरच्या विधिमंडळातल्या चर्चात कायम भाग घेत होतो. आणखी एक सूत्र मनात पक्कं होतं, ते म्हणजे प्रदेश पातळीवर संघटनात्मक काम करत असताना आणि विधिमंडळात उत्तम कामगिरी बजावत असताना मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. तो घट्ट संपर्क म्हणजे माझी जीवनदायिनी होती. कारण पहिल्या निवडणुकीतल्या उमेदवारीची सुरुवातच संघर्षापासून होऊनही माझी सर्वदूर पहुंच हा विजयाचा ओनामा ठरला होता. त्यातून कायमसाठी मिळवलेला तो धडा होता. माझ्या आमदारकीची पहिली टर्म काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सचिवपदीही माझी बिनविरोध निवड झाली. या जबाबदारीनं विधिमंडळातल्या कामकाजात आणखीनच बारकाईनं लक्ष घालण्याचं वळण लावलं. सभागृहाचं कामकाज कसं चालतं, विषय कसे हाताळले जातात, मांडली जाणारी विविध विधेयकं तपशिलानं कशी समजून घ्यायला लागतात, विधिमंडळातली वैधानिक आयुधं परिणामकारक कशी वापरावी लागतात, असे अनेक पदर या पदाच्या निमित्तानं शिकता आले. विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आलो असलो तरी त्याबरोबरीनं पक्ष संघटनेची जबाबदारीही माझ्यावर सोपवण्यात आली. वसंतदादा पाटील त्यावेळी प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांनी माझ्यावर प्रदेश काँग्रेसच्या चिटणीस पदाची जबाबदारी टाकली. माझ्याबरोबरीनं विठ्ठलराव गाडगीळ, तुषार पवार हेही त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची राज्यस्तरावरची जबाबदारी पार पाडताना केलेल्या कामाचा अनुभव चिटणीस पदाची जबाबदारी पार पाडताना कामी आला. माझ्या आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीतच काही ज्येष्ठ नेत्यांशी संघर्षाचा प्रसंग उभा टाकला. मुद्दा होता सहकार कायद्यातल्या दुरुस्तीचा. महाराष्ट्रातली सहकार चळवळ हा वास्तविक देशासाठी कुतूहलाचा विषय. परंतु याच सहकारी सोसायट्यांवर वर्चस्व ठेवून राजकारण करण्याचा नवा पायंडा पडला होता. सहकारी संस्थांमध्ये काम करताना गावातली, तालुक्यातली आर्थिक सत्ता हातात घेऊन त्यामार्फत राजकारणावर प्रभुत्व गाजवण्याचा कालखंड सुरू झाला होता. सत्तेच्या अशा केंद्रीकरणाला माझा आक्षेप होता. माझ्याशी अनेक जण सहमत होते. प्रदेश काँग्रेसमध्ये मग मी या विषयावरच्या चर्चेला तोंड फोडलं. सहकारी संस्थात 10 पेक्षा अधिक वर्ष पदाधिकारी राहण्यावर मर्यादा घालावी,
असा सहकार कायद्यातला दुरुस्तीचा ठराव मी आणला होता. प्रदेश काँग्रेसमध्ये यावर तुंबळ चर्चा झाली. चव्हाण साहेबांचा आमच्या भूमिकेला पाठिंबा होता, पण वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील आदी सहकारातल्या बड्या नेत्यांचा त्याला जोरदार विरोध होता. आमदारांना, खासदारांना किती वेळा निवडून यावं यावर जर बंधन नसेल तर सहकारातच ते बंधन कशाला, असा त्यांचा युक्तिवाद होता. या ठरावावर पक्षांतर्गत चर्चा होऊन पाठोपाठ मतदानही झालं. माझ्या भूमिकेला बहुमतानं पाठिंबा मिळाला. त्यामुळे संबंधित दुरुस्ती करणारा कायदा पारित होण्याचा मार्ग मोकळा झाला. ही गोष्ट मी नमूद यासाठी केली की त्या काळी काँग्रेसमधल्या मातब्बरांच्या विरोधात लोकशाही मार्गानं व्यक्त झालेल्या मताचा आदर होत असे. आम्ही नवखे म्हणून आमचा मुद्दा धुडकावून लावला गेला नाही. त्यावर चर्चा झाली, मतदान झालं आणि मतदानात जो निर्णय झाला तो स्वीकारून अंमलात आणला गेला. पक्षांतर्गत लोकशाही कशी उत्तम प्रकारे नांदत होती याचं हे उत्तम उदाहरण आहे. याचा एक राजकीय परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला आणि तो म्हणजे वसंतदादा आणि माझ्यात अंतर पडायला सुरुवात झाली. दादांच्यात आणि माझ्यात अंतर पडू लागलं, पण एक स्पष्ट करायला पाहिजे, दादांच्या व्यक्तिमत्वाचा अनेकांवर जसा प्रभाव होता तसा तो माझ्यावरही होता. वसंतदादा पाटील हे लोकनेते होते. आज सुद्धा त्यांची हीच ओळख आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्या काळात सर्वांवर प्रभाव पडला. काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मनानं तसे साधे आणि दिलदार वृत्तीचे, नेहमी जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याकडे दादांचा कल असे. फायलींवरच्या त्यांच्या नोंदी लक्षणीय असत. हे प्रकरण अमक्या अमक्या संबंधी आहे, हा माणूस 1942च्या चळवळीत तुरुंगात होता, त्याचा प्रश्न सोडवण्यासंबंधी निर्णय घेतला पाहिजे, कायद्यात अथवा नियमात बसत नसेल तरी बसवलं पाहिजे, असं दादा बिनदिक्कत लिहित. दादांचं शिक्षण फार झालं नव्हतं, परंतु त्यामुळे त्यांनी कधी कमीपणा वाटून घेतला नाही. इंग्रजीत प्रावीण्य नाही म्हणून त्यांचं कधी आडलं नाही, ना कधी त्यांना इंग्रजीचा गंड झाला. कृषी आणि उद्योगासंबंधी दादांची जाण सखोल होती. ऊस, साखर आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांवरच्या संशोधनासाठी त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असायचा. या क्षेत्रातल्या संशोधनासाठी त्यांनी सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांच्या सहकार्यानं पुण्यातल्या मांजरी इथं डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष होते. दादांच्या मृत्यूनंतर या संस्थेचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं. दादांचं योगदान लक्षात घेऊन या संस्थेला आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं नाव दिलं आणि तिचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. साखरेवर संशोधन करणारी जगातली ही एक प्रमुख संस्था आहे. राजकारणात मी स्थिरावत असतानाच दुसरीकडे कौटुंबिक आघाडीवर माझ्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. माझे वडील बंधू माधवराव आणि इंग्लंडमध्ये बरोबर शिकलेले त्यांचे सहाध्यायी अरविंद राणे यांची घट्ट मैत्री होती. या अरविंद राणेंना आम्ही सारे इंग्लिश मामा असं म्हणत असू. ब्रिगेडियर राणे यांचे जावाई सदाशिव शिंदे. सदाशिव शिंदे हे भारताचे कसोटी क्रिकेटपटू. विजय मर्चंट, विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालच्या संघात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. एकदा ते इंग्लंडचा दौरा करून भारतात परतले. इथे आल्यावर ऐन मे महिन्यात शिवाजी पार्कवर सराव करत असताना तीव्र उन्हात त्यांना उष्माघात झाला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांची पत्नी आपल्या 4 मुलींसह पुण्यात राणेंकडे राहायला आल्या. या 4 मुलींपैकी एक प्रतिभा. अरविंद रावांनी प्रतिभासाठी माझं स्थळ सुचवलं. खरं तर मी लग्नाला फार उत्सुक नव्हतो, पण बाई स्थळ पाहण्यासाठी मला घेऊन गेल्या. गंमत तर खरी पुढेच आहे. मी गेलो खरा, पण तिथे जाऊन वृत्तपत्र हातात घेऊन त्याच्यात डोकं खुपसून बसलो. प्रतिभा माझ्यासमोर कधी आली आणि गेली हेही माझ्या लक्षात आलं नाही. आमचं लग्न मात्र ठरलं. 1 ऑगस्ट 1967 रोजी प्रतिभा आणि मी
विवाहबद्ध झालो. हा सोहळा बारामतीमध्ये झाला. मी आमदार असल्यामुळे 25-30 हजार लोक विवाहाला उपस्थित होते. राणे कुटुंब लष्करातलं असल्यामुळे त्यांचा सारा कारभार अत्यंत शिस्तबद्ध आणि टापटिपीचा. मी सार्वजनिक जीवनात वावरणारा, त्यामुळे तुफान लोक लग्नाला आलेले. राणे कुटुंबियांना एवढ्या माणसांची सवय नव्हती. लग्नाचा दिवसही 1 ऑगस्ट ठरवला होता, तो लोकमान्य टिळकांचं स्मरण म्हणून. मुहूर्त मात्र निश्चित नव्हता. दुपारनंतर काय ते लग्न लावायचं इतकंच. लग्नाच्या दिवशीही मी दुपारी 2 वाजेपर्यंत मतदारसंघातल्या लोकांच्या गाठीभेटीत गर्क होतो. चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेब आले की लग्न लागणार होतं. आणि नेमका त्याच वेळी खंडाळ्याच्या घाटात झाला अपघात. त्यामुळे चव्हाण साहेब आणि नाईक साहेब अडकून पडले. ते येईपर्यंत वेळ घालवायचा म्हणून मग काय एकापाठोपाठ एक मंगलाष्टकं सुरू झाली. अखेर 5 वाजता चव्हाण साहेब पोचले आणि आमचं शुभमंगल झालं. हातात हार घेऊन उभी असलेली प्रतिभा नंतर मला म्हणाली, आणखी 10 मिनिटं उशीर झाला असता तर मी तिथेच कोसळले असते. लग्न झाल्यावरही माझा मुक्काम आमदार निवासातच होता. एके दिवशी मी आचार्य नरेंद्र कृपलानी यांना भेटायला प्रतिभासह गेलो. ते नेपियन सी रोडला माहेश्वरी मॅन्शनमध्ये राहायचे. माहेश्वरी मॅन्शन ही उद्योगपती बिर्लांच्या जावयाची इमारत. ॲनासिन, फोरान्स टूथपेस्ट आणि ग्राईप वॉटर या उत्पादनांचा त्यांचा व्यवसाय होता. मी भेटायला गेलो तेव्हा कृपलानींच्या पत्नी सुचेता यांची नुकतीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. त्यामुळे ते त्यांचा डेरा मुंबईतून हलवण्याच्या तयारीत होते. मला आचार्यांनी विचारलं, लग्न झाल्यावर कुठे राहतोयस? मी सांगितलं, सध्या तरी आमदार निवासातच. त्यावर त्यांनी उदार अंतःकरणानं आणि प्रेमभरानं त्या नेपियन सीवर राहत असलेल्या फ्लॅटच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि मी आता लखनौला जातोय, तू राहा इथं, असं सांगितलं. त्यानंतर तेच मला माहेश्वरींकडे घेऊन गेले आणि हा इथे राहील असं त्यांना सांगितलं. 120 रुपये प्रति महिना या दरानं मला 2200 चौरस फुटांचा ऐस पैस फ्लॅट मिळाला होता आणि तोही नेपियन सीवर असा सहजपणानं. आचार्यांच्या स्वभावातल्या प्रेमळ पैलूबरोबरच मला माहेश्वरींच्या दिलदार स्वभावाची ओळख झाली. इथे मी बरीच वर्ष राहिलो. मंत्रिपद मिळाल्यावर ते घर सोडलं. मात्र जेव्हा जेव्हा मंत्रिपद जात असे तेव्हा तेव्हा मी परत याच घरात राहायला येत असे. माझं स्वतःचं मुंबईतलं घर होईपर्यंत या घरानं मला आपलं प्रेमळ छप्पर दिलं.